नमस्कार मंडळी, साजूक तूप या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आज आपल्यासोबत आहेत इस्कॉनचे भक्त गोविंद दामोदर दासजी. प्रभूजी हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आज आपण त्यांची जीवन यात्रा इस्कॉन बरोबर कशी जोडली गेलेली आहे ते पाहण्यासाठी त्यांना आमंत्रित केलेलं आहे. आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आम्हाला तुमच्याबद्दल प्रेक्षकांना कसं तुम्ही इंट्रोड्यूस करणार, तुमची ओळख करून द्या. हरे कृष्ण. तुम्ही ही संधी दिली त्याबद्दल पहिले धन्यवाद तुमचे. आणि माझी ओळख, मी सध्या फिजिक्स शिकवतो ॲक्च्युली आणि इस्कॉनमध्ये आहे, इस्कॉनशी जोडलेला आहे, सेवा करत आहे. भगवद्गीतेचा मी स्वतःला स्टुडंट आणि टीचर असं मी मानतो. मी शिकत पण आहे आणि मित्रांना शिकवत पण आहे. आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन मुलांना आम्ही सायन्स आणि भगवद्गीता कसं कंबाईन करून त्यांना शिकवता येईल या प्रकारे आम्ही त्यांना ज्ञान देतो. कारण एका मंडपात त्यांना म्हणलं की प्रवचनासाठी या, तर ते नाही देणार. बरोबर. त्यांना त्यांच्या लँग्वेजमध्ये सांगितलं की मग ते शिकतात. सो बेसिकली आय एम अ फिजिक्स टीचर. मी फिजिक्स टीचर आहे इंटरनॅशनल स्कूलमध्ये आणि भगवद्गीता स्टुडंट आणि टीचर आहे इंटरनॅशनल सोसायटी. लेट मी करेक्ट, युअर टीचर और प्रोफेसर? प्रोफेसर. ओके. या 11वी-12वीला प्राध्यापक आहेत. येस. 11वी-12वी जेडब्ल्यू नीट वगैरे शिकवतो. नीट. फिजिक्स शिकवतो. छान छान, अत्यंत छान. सो ही माझी ओळख आहे की 11वी-12वीला इंटरनॅशनल स्कूलमध्ये मी जेडब्ल्यू नीट त्यांना शिकवतोय आणि इकडे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मध्ये मी भगवद्गीता, आता मी स्टुडंट पण आहे आणि शिकवतोय पण. तुम्ही म्युझिक पण शिकताय? ऍक्च्युअली बऱ्याच फील्ड मी एक्सप्लोर केलेलं आहे. मी कराटेचं पण ट्रेनिंग घेतलेलं आहे. अरे वा. मी योगाचं टीचर आहे, ऍक्च्युली योगा टीचर ट्रेनिंग मी घेतलं, डिप्लोमा केलाय त्यामध्ये. त्यानंतर मी माझ्या लहानपणापासून 9वी पासून मी म्युझिक शिकतोय, अजूनही शिकत आहे. अरे वा. म्युझिक मध्ये काय काय तुम्हाला? म्युझिक मध्ये मी बेसिकली वोकल शिकतोय, गायन आणि हार्मोनियम वादन. छान. या दोन गोष्टी मी शिकत आहे. किती वेळ देता दिवसातला? मिनिमम 40 मिनिटं तरी देतो मी. मॉर्निंगला एक 10 मिनिटं रियाज आणि इव्हनिंगला एक 30 मिनिटं, असा. छान. 40 मिनिटं म्युझिकसाठी म्हणजे बघा, प्रोफेसर आहेत, एका इंटरनॅशनल स्कूलवरती, एका इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे सदस्य आहेत, शिकवतात, शिकतात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पारंगत होण्यासाठी कसोशीने प्रयत्न चालू आहेत तुमचे. एक चांगलं उत्तुंग व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे. आम्ही खूप आनंदित आहोत की आज आम्हाला मजा येणार आहे. वेगवेगळे प्रश्न उत्तर आम्ही तुमच्याबरोबर खेळतोय. तर फिजिक्स शिक्षक, प्रोफेसर होण्याचा तुमचा प्रवास कसा सुरू झाला? लहानपणापासून ते ठरलं होतं का तुमचं? माझं असं काही नव्हतं. जेव्हा मी कॉलेजमध्ये हुशार होतो, 9वीला असताना पण मी गायनाच्या स्पर्धेमध्ये पहिला आलो. मग नंतर 10वीत म्हणाले की सगळेजण इंजिनियर बनतायत, तू पण इंजिनियर बन. मग 11वी-12वी केली, जेडब्ल्यू एक्झाम वगैरे दिली, सीईटीला चांगले मार्क मिळाले. मग पंढरपूरच्या कॉलेजमध्ये माझा नंबर लागला. त्यानंतर मग मी तिथे इंजिनिअरिंग केलं. तिथे पण मी कॉलेजमध्ये 4 वर्ष टॉपर राहिलो. आणि मग मी बरेच जवळजवळ 20 सेमिनार मी प्रेझेंट केले, त्याच्यामध्ये मी विनर होतो वेगवेगळ्या कॉलेजवरती. तर माझ्या लक्षात आलं की माझं जे फील्ड आहे तर ते टीचिंग मध्ये आहे. स्किल या. तर मग टीचिंग मध्ये आहे, सेमिनार किंवा प्रेझेंट करणं वगैरे आहे. तर मग मी विचार केला की आपण जॉब टीचिंगचाच करूया. म्हणून डिप्लोमाला मी 1 वर्ष शिकवलं. पण तिथे असं होतं की मला वाटत होतं की 11वी-12वीला म्हणजे मुलं येतात जे फिजिक्स शिकतात, तिथे फक्त रट्टा मारून येतात तिकडून. आपणालाही सोपं होईल कारण आवरली बेसिसवरती, किंवा ते सुरुवातीला आपण आपलं होईल आणि मला माझ्या वैयक्तिक गोष्टी वेळ देता येईल. त्यामुळे आपण इकडे पूर्ण प्रोफेशनल न जाता थोडा ट्रॅक घेऊन जाऊया आपण, असं. म्हणून मी विचार केला कुठला सब्जेक्ट चूज करायचा. तर मला जेव्हा इस्कॉनशी जोडलं त्यामुळे फिजिक्स आवडायला लागलेलं. का बरं? इस्कॉनचा आणि फिजिक्सचा काय संबंध आहे? कारण जेव्हा ब्रह्मांडाविषयी, स्वतःविषयी जेव्हा आपण प्रश्न विचार करायला लागलो आणि मी बऱ्याच लोकांना जेव्हा ऐकायला लागलो की इस्कॉन मध्ये जे IITians NITians आहेत, खूप आहेत, तर माझ्या लक्षात आलं की अरे म्हणजे जे एक इन्क्विजिटिव्ह जी बुद्धी आहे ना, ती डेव्हलप झाली. आणि फिजिक्स असा सब्जेक्ट आहे की ज्याच्यामध्ये काहीच फिक्स नाहीये, काहीच नाही. सगळ्या कन्सेप्ट जरी तुम्ही शिकलात ना, परत प्रश्न तुम्हाला वेगळाच विचारला जाईल ऍप्लिकेशन ओरिएंटेड. तर माझं असं होतं की कुठली गोष्ट करायची तर ती थोडीशी अशी टफ राहावी आपल्यासाठी करण्यात, चॅलेंजिंग राहावी म्हणून. आणि फिजिक्स कसं नीटला पण आहे आणि इंजिनिअरिंग साठी पण आहे, म्हणून मी चूज केलं की बेस्ट सब्जेक्ट आहे फिजिक्स, आपण चूज करू. फिजिक्स तुमचा इंजिनिअरिंगचा सब्जेक्ट नव्हता आणि तरी तुम्ही त्यामध्ये स्किल्स अक्वायर केले. इंजिनिअरिंग केलेलं असं म्हणतात ना, इंजिनिअरिंग सोडून सगळं काय करू शकतो. सो माझं इंजिनिअरिंग झालं तर
मी ते सिलेक्ट केलं फिजिक्स सब्जेक्ट आणि मी शिकवायला सुरू केलं सुरुवातीला. आणि नंतर मग हळूहळू JEE नीट वगैरे तुमच्या कॉलेजचं नाव काय? इंजिनिअरिंगच्या कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेज. आता पण कर्मयोगीच आहे, पण त्यांनी आता बाटू या संस्थेशी बदललंय. ओके. जर आमचे कोण व्ह्युअर्स कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी KIT शेळवे येस इथून पाहत असतील तर त्यांनी नक्की कमेंट करा. तर हा तुमचा प्रवास तिथून सुरू झाला. म्हणजे लहानपणी असं काहीच फिक्स नसताना तुम्ही आला. मीन्स फिजिक्स इज बाय चान्स नॉट बाय चॉईस. या माझं कसं होतं की मला कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही टाका, आय विल बी परफेक्ट देअर. मला लहानपणापासून मला म्हणजे कलर पेंटिंग करायला आवडायची आणि तुम्ही रांगोळी काढायला सांगा, मी माझ्या बहिणीसोबत राहून ते पण शिकून घेतलेलं. आणि इव्हन मेहंदी काढायच्या अशा गोष्टी असतील. जेवण बनवता येतं? जेवण बनवायला येतं, पुरणपोळी सहित. आणि त्यानंतर मग मला त्यांनी कॉलेजमध्ये घातलं, तर मला आता इथं पण टॉपर यायचं, तर मी कॉलेजमध्ये पण टॉपर आलो. आणि कुठल्याही फील्डमध्ये इस्कॉनमध्ये पण मला कुठली सेवा वगैरे दिली, प्रीचिंग सेवा करायची, तर मी काय करतो की जिथे मी आहे ना तिथे मी 100% देतो. तर मला म्हणतं माझा अजून मोठा भाऊ म्हणतो की आता तू कलेक्टरसाठी पण ट्राय कर कधी UPSC किंवा मी म्हटलं बाद झाला आता अभ्यास करून थकलो मी. तर बेसिकली म्हणजे एक आहे की तुम्ही मला जिम्मेदारी दिली ना बाबा तुला करायचंय, ते मला जर पटलं की मला हे करणं गरजेचं आहे तर त्यामध्ये मी करतो, त्याला शेवटपर्यंत पोहोचवतो. छान. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रेरणा कोण आहे? व्यक्ती, प्रसंग, जे काही असेल. मी असं म्हणेन की माझी आजी. म्हणजे वडिलांची आई की वडिलांची आई. वडिलांची आई. कारण मी लहानपणापासून तिच्यासोबत राहायचो आणि तिने मला पूर्ण महाभारत, रामायण, भागवत सगळं तिने सांगितलं. म्हणजे अध्यात्माबद्दल मोठा वाटा आजीचा आहे. आणि मला नेहमी वाटायचं की अरे मग आजी सांगायची कसे लोक जप करून वगैरे त्यांनी सिद्धी प्राप्त केली वगैरे, मोक्ष मिळवला. तर लहानपणापासूनच मी म्हणजे राम जप करायचा, मला कृष्ण जप करायचा, असं मी ठरवून शाळेत जायचो. आजी मला आल्यानंतर विचारायची बाबा आज केला का तू दिवसभर वगैरे जप. मी विसरलेला असायचो. परंतु जे काही माझ्या इच्छा बनल्या गेल्या ना की आजीने जे अध्यात्म सांगितलं, तर त्या इच्छा परत इस्कॉन मध्ये आल्यानंतर मला पूर्ण होताना दिसल्या सगळ्या. म्हणजे आजीनं संस्काराच्या बीजाचं रोपण केलं. येस. आणि मग आता इकडे तो वृक्ष भरायला लागलाय इस्कॉनच्या माध्यमातून. छान. तिने एक गोष्ट मला म्हणाली की जेव्हा मी तिला विचारलं की मला एखादी गोष्ट करायची आहे तर मी कुणाला विचारू, तर त्यावेळी आजी म्हणाली मला की तू आई वडिलांना विचारशील, तुझ्या शिक्षकांना विचारशील, त्यांना सगळ्यांना विचारशील, पण तुझं मन, तुझं अंतकरण काय सांगतंय ते पण आवाज. सो तिचा हा पॉइंट ऐकल्यानंतर मी ठरवलं की नाही, जग सांगेल पण आपल्याला जे करायचं त्या मार्गाने आपण केलं पाहिजे. आजी हयात आहेत? येस. अरे वा, त्यांना दीर्घायू लागू. येस. आमच्या सर्वांची इच्छा तीच आहे की त्यांना निरोगी दीर्घायू लागू. तुम्हाला एवढं मोठं महान तत्वज्ञान त्यांनी सांगितलं की अंतःकरणाचा म्हणजे आतल्या विवेकाचा आवाज ऐका. कसं झालं माहिती का प्रभूजी, आपण सगळी उत्तर बाहेर शोधायला जातो पण आतमध्ये डोकावायला आपण तयार नाही. आणि हे आजीने एवढं मोठं तत्वज्ञान तुम्हाला अगदी सहज सांगितलं. क्लिक असं म्हणजे एकदम क्लिअर कट झालं की बाबा नाही, हे असं मार्ग असतो. आपल्याला हे 2 चॉईस समोर असतील तर कधी व्यक्ती कन्फ्युज होतो ना काय करायला पाहिजे. आणि त्याच्या उत्तराने मला म्हणजे एकदम क्लिअर केलं की बाबा यू थिंक अबाउट. त्या एका प्रश्नाच्या एका उत्तरामुळे तुमचा उमेदीचा काळ सार्थकी लागला. नाही, कित्येक लोक काय करू म्हणून लोकांना विचारतात आणि भटकतात. त्यांनी इंजिनिअरिंग केलं म्हणून मी केलं, त्यांनी काहीतरी वेगळं मेकॅनिकल केलं म्हणून मी केलं, त्यांनी सिव्हिल केलं. माझं स्किल्स काय आहे हे मी कधी स्वतःला विचारलंच नाही. ते आजीच्या माध्यमातून झालं. माझं तेच झालं की इंजिनिअरिंग किंवा बाकीच्या गोष्टी बऱ्याच प्रभावाने झाल्या. बाहेरचं जग करतंय म्हणून आपण करायचं, पण ऍट द एंड आपण म्हणतो ना ऑल द बेस्ट, जे काही झालं ते भगवंताचा पण प्लॅन त्यामध्ये आहे. बरोबर. मग आता तुम्ही प्राध्यापक आहात भौतिक शास्त्राचे. येस. आणि साधक आहात प्रभू श्रीकृष्णाचे. तर या दोन्ही भूमिका सांभाळता तुम्ही, म्हणजे साधक पण असता आणि प्राध्यापक पण असता. कसं ते बॅलन्स करता? सिम्पल फॉर्म्युला आहे 8-8-8. 8 तासाचं तुम्ही स्वतःला दिले पाहिजेत. जर म्हणजे झोप आली, तुमचं वगैरे आलं सगळं शारीरिक आरामाला, 8 तास तुम्ही कमावण्यासाठी वगैरे तुम्ही देऊ शकता. आणि राहिलेले 8 तास जे तुम्ही अध्यात्मामध्ये लावू शकता. 24 तास आहेत. छान. तर तुमचं सगळं बॅलन्स होतं. कारण आपल्याला शरीर आहे, बाहेरचं कमवतोय वगैरे सगळं शरीराबद्दल चाललंय, पैसा वगैरे मिळतं, पण त्याच्या पाठीमागे माइंड पण आहे, बुद्धी आहे वगैरे. मला त्रास का होतोय या प्रश्नाचे उत्तर जाणणं, यासाठी पण आपण थोडासा वेळ दिला पाहिजे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मला स्ट्रेस येतोय, टेन्शन येते वगैरे, पण काय येते यासाठी वेळ देत नाही आपण. बरोबर. तर त्यासाठी वेळ देणं म्हणजेच अध्यात्म आहे. तुम्ही तब्बल 8 तास दिले सर.
8 तास ऍक्च्युली त्यामध्ये तुम्ही स्टडी करू शकता, अध्ययन करू शकता वगैरे. आपण म्हणायला म्हणतो 8 तास, परंतु तुमच्या सुरुवातीला तुम्ही 10 मिनिटं द्या, 8 मिनिटं द्या, तिथून तरी सुरू करा. सो नॉट नेसेसरी की 8 तास काहीतरी म्हणजे सुरू करा. बर, आता तुम्ही इस्कॉन ह्या संस्थेशी जोडले गेलेला आहात, तर इस्कॉनची आणि तुमची पहिली भेट कुठल्या माध्यमातून, कुठं, कोणत्या वर्षी झाली? मला 10वीत असताना ना, मी जिथे रूमवर राहायचो, माझ्या शेजारी एक सिव्हिलचा कॉन्ट्रॅक्टर राहायचा आणि तो सकाळी उठल्यानंतर भगवद्गीता वाचायचा, सुंदर स्वरांमध्ये गायचा तो श्लोक. मग मी त्याला जाऊन विचारले, काय आहे, तुम्ही काय वाचताय? तो म्हणाला की भगवद्गीता आहे आणि तुला कधी मिळाली तर वाच भविष्यात. मग मी इंजिनिअरिंगला पंढरपूरला गेलो, मी हॉस्टेलवरती होतो फर्स्ट इयरला, आणि मी पप्पाला नेहमी म्हणायचं मला भगवद्गीता द्या, भगवद्गीता द्या. पप्पा म्हणायचे अरे महाग असते वगैरे, आपण देऊ, परत घेऊ असं फक्त म्हणायचे. मग एक भक्त आले, कृष्णलोक प्रभू म्हणून आहेत, ते घेऊन आले हॉस्टेलवरती भगवद्गीता आणि ते सांगितले फक्त 100 रुपयाला आहे भगवद्गीता जशी आहे तशी. त्यावेळी 100 रुपयाला होती. मग मी कॉलेजमध्ये टॉपर होतो, मी बाकीच्या मुलांना गोळा केलं सगळ्यांना, मग त्यांना क्लास दिला. बऱ्याच जणांनी भगवद्गीता घेतली, मी पण घेतली आणि इतरांना पण घेतली, आणि तेव्हा मी भगवद्गीता पहिल्यांदा वाचली. आणि तिथून मग त्यांनी आम्हाला सांगितलं की भगवद्गीतेवर तुम्हाला जर डीप नॉलेज पाहिजे असेल तर आमच्याकडे कोर्सेस असतात. तर पहिला कोर्स होता डिस्कवर युअर सेल्फ म्हणून, स्वतःला शोधा असा. तर मग त्या कोर्ससाठी वगैरे आम्ही फर्स्ट इयरलाच गेलो. आणि प्रत्येक आपले कॉलेजेस आहेत ना भारतामध्ये, बाहेर इकडे तिकडे, तर प्रत्येक कॉलेजच्या आजूबाजूला आपले सेंटर आहे जे युवकांसाठी डेडिकेटेड आहे बेसिकली, जिथे युवकांना त्यांचं जॉब, शिक्षण करत करत आध्यात्मिक मार्गदर्शन दिलं जातं. मग तसं एक सेंटर शेळवेवरती पण आहे, त्याला बेस असं म्हणतात, भक्तिवेदांत अकॅडमी फॉर कल्चर अँड एज्युकेशन. तर मग तिथे मला कनेक्शन झालं. आणि त्याच्या पण अगोदर एकदा जन्माष्टमीला त्यांनी आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं होतं, आणि मी थोडंसं सुरुवातीला आपला अहंकार असतो ना, की मी टॉपर आहे वगैरे, मग आम्ही फार दूर थांबलो होतो आणि ही सगळी लोक नाचत होती एकदम, आणि मला डान्स करायला आवडतो लहानपणापासून. विचार करत होतो की अरे मला पण जायचं तिथे, पण तू कसं जाणार, बाकीचे मित्र आहेत ते काय म्हणतील वगैरे. पण जेव्हा मी कनेक्ट झालो ना, तेव्हापासून मी डान्स करतोय, इस्कॉनला कनेक्ट नृत्य करतोय, म्हणजे कीर्तनावरती नृत्य बेसिकली, नॉट डान्स मीन्स, नृत्य करतोय. आणि ते नृत्य अजूनही चालू आहे, आणि आय एम व्हेरी हॅपी की ते करण्यासाठी. भगवंताच्या कीर्तनामध्ये नाचणं हे मला सगळ्यात आवडती गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. मग तुम्ही पहिल्यांदा जेव्हा मंदिरामध्ये गेला इस्कॉनच्या, तेव्हा तुमची काय अशी कसं वाटलं तुम्हाला, ते फिलिंग्स काय होते तेव्हा इस्कॉनच्या मंदिरामध्ये गेलो ना, तर पहिल्यांदा एक की क्लीनलीनेस आहे ना, स्वच्छता, इतके हाय स्टँडर्ड स्वच्छता त्यांची होती. कारण आपण आतापर्यंत बाहेर मंदिरात गेलं की आपल्याला वाटतं इथं नारळ पडलाय, कचरा पडलाय, इकडे हे पडले, ते फुलं पडलीत वगैरे. तर इस्कॉन मध्ये एकदम स्टँडर्ड, एकदम क्लीन होतं. तर मी पहिल्यांदा पाहिलं की बाबा ती लोक थोडी प्रोफेशनल आहेत. जेव्हा मग मी परत काय काय सिनियर लोकांना भेटलं, तिथल्या भक्तांना भेटलं वगैरे, तर त्यानंतर कळालं की नाही, हे फक्त मंदिरच नाही तर इट इज एज्युकेशन सेंटर ऑल्सो. येस, म्हणजे बाहेरून आपलं मंदिरचं स्ट्रक्चर वगैरे दिसतंय, बट इट इज लाईक विद्यापीठ, आध्यात्मिक विद्यापीठाप्रमाणे आहे. आणि तिथे मग परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज, त्यानंतर वेगवेगळे महाराजांची भेट झाली वगैरे. तर ते एक शिकलेले पण आहेत, त्यांनी भरपूर काही, कारण कमीत कमी वयामध्ये त्यांनी संन्यास घेतलाय, ते निभावलंय परत शेवटपर्यंत. अशा लोकांशी प्रभावित मी झालो, आणि बरेच फॉरेनर पण तिथे आलेले आहेत. आणि एक मी ऑब्झर्व केलं की लोक स्टडी करून 11वी 12वीला वगैरे ते मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये जातात, NIT IIT मध्ये. आणि बघितलं ते इस्कॉन मध्ये NIT IIT मधले जे टॉपर आहेत क्रीम, ते इस्कॉन मध्ये आहेत. म्हणलं नाही, तर काहीतरी आहे. आणि ती लोक सगळे म्हणजे असं नाही की अंधश्रद्धा ब्लाइंडली फॉलो करतायत, तर ते स्क्रिप्चर सायंटिफिकली ते चेक करतायत, लॉजिकली असेल, त्यानंतर बुद्धीने, तर सगळ्या बाजूने त्याला ते चेक करून पुढे जात आहेत हळूहळू. तर हे मला फार आवडलं तिथलं. हे टच झालं की अरे माझी इच्छा होती बाबा IIT मध्ये जायचं वगैरे, पण मला सगळे IITs भक्तीमध्ये आलेले मिळालं, ती पण पूर्ण झाली. मी IIT मध्ये आहे. छान. मग तुम्ही जसं सांगितलं की लहानपणी आजीनं सांगितल्यामुळे तुम्ही कधी प्रभू श्रीरामांचा जप केला, कधी, पण तुम्ही प्रॉपर असं जप म्हणजे व्यवस्थित सगळं समजून घेऊन कधीपासून चालू केलं? मी 2014 पासून चालू केलं. माझं जसं डिस्कवर युअर सेल्फ नावाचा कोर्स कम्प्लीट झाला ना इस्कॉन मध्ये, तर त्याच्या अगोदर पण मी वेगवेगळ्या संस्थांमध्ये होतो, ज्याच्या ते ध्यानावरती फोकस करतात वगैरे, किंवा योगावरती फोकस करतात. अशा 1-2-3 संस्थांमध्ये फिरून आलो इकडून तिकडे. आणि जेव्हा मी इस्कॉन मध्ये आलो ना, तर मला एकदम क्लिअर कट उत्तरं मिळाली. बाकीच्या संस्थांमध्ये मला उत्तरं मिळाली, पण त्यांचं एक साधना एक होती आणि गोल वेगळंच होतं, ते क्लिअर नव्हतं. ते पण कन्फ्युज वाटले मला, मी पण कन्फ्युज वाटलो त्यामध्ये. पण इस्कॉन मध्ये असा कुठलाच प्रश्न नाही जो उत्तर नाही, आणि ते पण क्लिअर एकदम.
आणि ज्याला तुम्ही तुमच्या वैयक्तिक अनुभवाने पडताळून पण पाहू शकता. बरोबर. असं नाही की तुमचा वैयक्तिक अनुभव वेगळा आहे आणि तिकडे फिलॉसॉफी काहीतरी वेगळी आहे. तर असं मला इस्कॉनमध्ये मिळालं आणि तेव्हा मी 2014 पासून मी हरे कृष्ण महामंत्राचा जप प्रॉपरली आस्था काय हा म्हणजे तब्बल आता 14 आणि 26 म्हणजे किती 12 वर्ष तब्बल तुम्ही तो मंत्र जाप करताय. आणि काय फरक वाटतो तुम्हाला आधीच्या जीवनात आणि नामस्मरण आणि इस्कॉनचा जो स्पर्श झाला, परिसस्पर्श म्हणेन मी, काय बदल जाणवतो स्वतःमध्ये? हरिनाम जप केल्यानंतर ना, जे बाहेर आपण आर्टिफिशियली आता बरेच मी बुक्स वाचेन, हे ज्ञान घे ते ज्ञान घे, परंतु आतून जेव्हा आपण अंतकरण जप करतो की नाही, तर हे असं आहे की जे तुमचं हे असं मेडिसिन आहे, ह्याला न जाणता जरी कोणी घेतलं तरी त्याचा हृदय शुद्ध होणार आहे. तर मी शारीरिक तर मला फायदा झाला की माझा स्किन टोन पण मी नेहमी सांगत असतो सगळ्यांना की बाबा अगोदर मी पूर्ण ब्लॅक होतो पण नंतर मग जप करण्याने वगैरे की बरेच नियम पालन करण्याने वगैरे म्हणजे सात्विकता निर्माण झाली ना, तर त्याच्याने काय होतं की आपलं मन शांत होतं, काम कूल आणि कलेक्टेड असं म्हणू शकतो आपण. बरोबर. फोकस वाढतो आणि जीवनामध्ये प्रॉब्लेम येतात, पण असं होतं की प्रॉब्लेमला आपण नाही घाबरत. प्रॉब्लेम असं होऊ शकतं कदाचित की प्रॉब्लेम तुम्हाला घाबरतात. असं म्हणजे बघा आधी प्रॉब्लेम येत होते जेव्हा आणि आताही जोडले नाही तेव्हा प्रॉब्लेम येत होते. इस्कॉनशी जोडल्यानंतरही प्रॉब्लेम कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि एक शक्ती मिळते की अरे हे आपल्या डेव्हलपमेंटसाठी आहे, जे काही गोष्टी त्याला टॅकल करण्याचे ना. तसं प्रल्हाद महाराजांना नरसिंह भगवंतांनी जेव्हा हिरण्यकशिपूला मारलं, त्यानंतर नरसिंह भगवंत ज्या आसनावर बसले होते ना, नरसिंह भगवंत उठले आणि प्रल्हाद महाराजाला त्या आसनावर बसवलं आणि भगवंतांनी त्यांना 2 उपदेश दिले की बाबा जे काही तुला मिळालं ना त्याचा तू एकदम धर्मात राहून त्याचा उपभोग घे, आणि जे काही वाईट किंवा चुकीचं तुझ्या वाट्याला येईल तर तिथे तू कुशाग्रतेने त्याला टॅकल कर, म्हणजे एकदम कुशाग्र बुद्धी वापरून अटेंटिव्ह माइंड त्याला तू ते टॅकल कर व्यवस्थितपणे, मग तशी ती बुद्धी प्राप्त होते बेसिकली. बरोबर. अनेक समस्या वगैरे येतात आणि त्याच्यातून असं म्हणतात ना, भगवद्गीता ही रडायला नाही तर लढायला शिकवते. अर्थात तर आपलं जे जीवन आहे ना ते एक लढाई आहे शेवटपर्यंत. आतले एक विकार आहेत, बाहेरचे विकार आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. लढाई स्वतःशी आहे ना. येस. आपण बाहेरून जिंकू शकतो पण आतमध्ये आपलं माइंडच असं आहे की एवढं स्ट्रॉंग जे आपल्याला ऐकत नाही. मग त्याच्याशी लढण्यासाठी जी शक्ती आहे ना तर ती हरिनामाने आपल्याला सहज प्राप्त होते. बाकीचे ध्यान वगैरे त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे उशीर लागेल, वेळ लागेल, परंतु ना ही एकदम इझी पद्धत आहे. तुम्ही मंत्र जप वगैरे करता की नाही तर त्याच्यामध्ये तुमचा फोकस वगैरे तर हे तर बाय डिफॉल्ट संतूर साबण वगैरे आपण घेतलं तर काही पेन वगैरे मिळते फ्री आपल्याला, तसं हे फोकस वाढणे, कॉन्सन्ट्रेशन वाढणे, बऱ्याच गोष्टी ह्या बाय डिफॉल्ट मिळतात. पण ते एक आहे की आपल्याला भगवंताप्रती प्रेम आणि भगवंतांच्या पुत्रांप्रती म्हणजे इतर जीवांप्रती प्रेम, कंपॅशन, दया ही उत्पन्न होते आतून. आणि त्यावेळी आपण मग सगळ्यांप्रती बाबा मी यांचं कसं चांगलं करेन, जो कोणी दिसेल ना तर आपण वाटतं की बाबा याला मी कसं भक्ती देईन किंवा याचं कसं भलं होईल याचा आपण विचार करतो. म्हणजे बेसिकली आवर कन्सर्न इन्क्रीज फॉर अदर्स, की या दुसऱ्या लोकांसाठी काय मी करू शकतो हे आपलं भावना वाढते बेसिकली. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की हे सगळी जी पार्श्वभूमी जे तुम्ही आज सांगताय त्याला एक पार्श्वभूमी आजी होती. आजीनं तुमच्यातलं पोटेन्शियल ओळखलं किंवा आजीनं ते संस्कार केले त्यामुळे तुम्ही तसे झालात. पण जेव्हा तुम्ही सांगितलं की आता मी इस्कॉनशी कनेक्ट होतोय तेव्हा तुमच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय? मी इस्कॉनशी कनेक्ट कसं झालं तर त्यावेळी जेव्हा मी हॉस्टेलवर होतो तर फी पण जास्त होती आणि मी जेव्हा इस्कॉन मध्ये आलो तर सुविधा भरपूर होती आणि फी कमी होती. तर मी घरच्यांना हे नाही सांगितलं की मी इस्कॉनशी जुळतो. मी घरच्यांना सांगितलं सुरुवातीला की अरे असं एक ठिकाण आहे आणि जिथे की आपल्याला आध्यात्मिक ज्ञान देत आहेत, ध्यान वगैरे शिकवतात आणि तिथे फी पण कमी आहे. मग पप्पा वगैरे म्हणले चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे. आणि माझ्या घरचे कसे बॅकग्राऊंड आहे पूर्वीपासून की सगळे भक्तीमध्ये आहेत, वारकरी संप्रदायामध्ये वगैरे सगळेजण आहेत, त्यामुळे त्यांना अध्यात्माच्या वगैरे त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. जेव्हा माझ्या पप्पांनी येऊन पाहिलं ना की बाबा इस्कॉन वगैरे आहे, असं असं आहे मंदिर पाहिलं तर त्यांना ते आणखी आवडलं की सगळे शिकलेली लोक आहेत आणि भक्ती पण करतायत आणि माझा मुलगा टॉपर पण आहे. तर मी काय केलं की इकडे आलो परंतु मी कॉलेजचा रिझल्ट वगैरे डाऊन केला नाही. कॉलेजचा रिझल्ट ते मेंटेन ठेवलं. तिकडे एकदम टॉपर मध्ये असल्यामुळे ना कॉलेज मला कोणी काय बोललं आणि माझ्यामुळे उलट अजून बरेच भक्त वगैरे येत राहिले, इस्कॉनशी जुळत राहिले किंवा टॉपर आहे आणि बऱ्याच मुलांचा अनुभव आहे जेव्हा इस्कॉन मध्ये आले ना त्यांचे बरेच विषय बॅक होते, पण ते इस्कॉन मध्ये बेसमध्ये आले ना तर त्यांचे विषय असे म्हणजे कारण फोकस वाढतो आणि आल्यानंतर जेवढं आपलं जे गरजेचं आहे तेवढं आपण करतो. तर बरेच सेव्हिंग वगैरे होत होतं त्यामुळे ना आणि घरच्यांना
घरचे जसे जुडले तर त्यांना इस्कॉन सोबत आम्ही यात्रा पण करवल्या इकडे तिकडे, आणि त्यांना लक्षात आलं की नाही हे सेमच आहे, म्हणजे हरे कृष्ण महाराज जप करतायत वगैरे. म्हणजे आता तुमचं कुटुंब पण जोडलं गेलेलं आहे. येस, माझा लहान भाऊ आणि मोठा भाऊ सगळ्यांना माहित आहे अवेअर आहेत, आणि माझा लहान भाऊ विशेष म्हणजे तो पण दीक्षित भक्त आहे, तो त्याची पत्नी ते दीक्षित भक्त आहेत. त्यानंतर त्या दिवशी आपण भेटलो. हो. छान. मग आता तुम्ही जेव्हा कृष्ण भक्ती मध्ये आलात, मग तुम्हाला कृष्ण भक्तीचा नेमका अर्थ काय समजला? कृष्ण भक्तीचा अर्थ आहे की आपण या जगामध्ये भगवंतांना विसरल्यामुळे त्रास भोगतोय, आणि भगवंतांना विसरलोय तर आपण स्वतःलाच विसरलोय. बेसिकली आपण स्वतःला शरीर मानतोय आणि मी आत्मा आहे हे विसरून गेलोय. तर आता कृष्ण भक्तीचा अर्थ आहे की मला एक जे कंडिशन सोल आहे, जे बद्ध जीव म्हणतो आपण, तर त्यामध्ये मी पण आहे, आपण सगळेजणच आहोत. तर इतरांना मदत करणे कृष्णापर्यंत पोहोचण्यासाठी, आणि मी स्वतः पण प्रयत्न करणे कृष्णाकडे जाण्यासाठी. तर हाच अर्थ आहे की भगवंतापर्यंत सगळे कसे कनेक्ट होऊ शकतात, आणि एका छत्रछायेखाली कसे सगळेजण येऊ शकतात, आणि इतर जीवांवरती कसं प्रेम करू शकतात. सो कम्पॅशन फॉर अदर्स, लव्ह फॉर अदर्स, दुसऱ्यांसाठी प्रेम तुम्ही करू शकता. का? यासाठी नाहीये की म्हणजे मला दाखवायचंय वगैरे बाबा मी किती प्रेम करतोय गावात, यासाठी की हे सगळे भगवंतांचे पुत्र आहेत, आणि मी पण भगवंताचा पुत्र असल्यामुळे हे सगळे माझे बंधू वगैरे आहेत. सो कृष्ण भक्ती म्हणजे काय आहे की त्या जीवाला, जसं एखादा लहान मुलगा आहे, करोडपतीचा मुलगा आहे, आणि तो हरवलाय रस्त्यावरती, तर त्याला खरी मदत काय आहे? त्याला आपण जर चॉकलेट दिले तो घेईल, पण थोड्या वेळाने परत रडेल. त्याला कपडे दिले ते पण घेईल, परत रडेल. त्याला खरी मदत काय आहे? तर त्याला त्याच्या पप्पाकडे पोहोचवणे, तो खरा सुखी होईल. बरोबर. तर कृष्ण भक्तीचा हाच उद्देश आहे. प्रभुपा सांगतात की तुम्ही भक्ती करा आणि इतरांना पण तुम्ही मदत करा, जेणेकरून ते आपल्या जीवनात खरे खरे सुखी होतील. म्हणजे बघा ना, विस्मरण झालं असं तुम्ही म्हणताय त्या मोहमायेमुळे, है ना. प्रत्येक जीवाला विस्मरण झालंय की तोच तो आहे, आणि दोन्ही एकच आहे, काही वेगळं नाही आहे. बरोबर. पण हे द्वैत उत्पन्न झालं, बरोबर का, ड्युअलिझम आलं. मग आपण त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की कृष्ण वेगळे आहेत आणि आम्ही वेगळे आहोत, है ना. असंच वाटायला लागलं ना, अज्ञानामुळे, विस्मरणामुळे. आणि फक्त ते स्मरण करून देणं म्हणजे हे इस्कॉनचं सगळ्यात मोठं काम आहे. त्यामध्ये प्रत्येक जीवाला त्याची जाणीव करून देणं. आणि कॉन्शियसनेसचा अर्थ तुझं ना, कृष्ण कॉन्शियसनेस. एम आय राईट? येस, बरोबर. कृष्ण भावना भावित होणे, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ असा त्याचा अर्थ. करेक्ट. तर इथे जे आहे ना, ते तुम्ही म्हणताय की आत्मा आणि भगवंतामध्ये काही फरक नाही, तर ते बरोबर आहे. पण क्वालिटेटिव्हली वी आर सेम, म्हणजे गुणात्मक दृष्ट्या सच्चिदानंद भगवंत पण आहेत आणि आपण पण सच्चिदानंद आहे. पण क्वांटिटेटिव्हली भगवंत विभू आहेत, आपण अणु आहे. म्हणजे जसं साखरेचा पूर्ण लाडू घेतला तर तो पूर्ण लाडू एक प्रकारे भगवंत आहे, त्यातला कण हा जीव आहे. पण क्वालिटेटिव्हली वी आर सेम. ते पण सच्चिदानंद आहेत, आपण पण सच्चिदानंद. त्यांच्यामध्ये जे गुण आहेत ना, ते गुण आपल्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये आहेत. भगवंत पण पूर्ण ब्रह्मांडात तयार करू शकतात, आपण एखादं घर तयार करू शकतो. आणि भगवंत पूर्ण पृथ्वीला कंट्रोल करतायत, आपण फॅन कंट्रोल करू शकतो. सो सेम क्वालिटी आपल्यामध्ये आहेत भगवंतातल्या, पण कमी प्रमाणामध्ये आहेत. हा फरक आहे. म्हणजे हे द्वैत अद्वैत सिद्धांत आहे. आता मी पुढच्या डोमेनवरती येतोय की फिजिक्स आणि अध्यात्म, जो तुमचा भौतिकशास्त्र हा विषय आहे. विज्ञान आणि अध्यात्म एकत्र चालू शकतं का? चालू शकतं. आणि ऍक्च्युली विज्ञान हे काय आहे माहितीये का, हे वेगळं क्षेत्र आहे जे मॅटरचा स्टडी करत आहे. की मॅटर म्हणजे भौतिक गोष्टी आहेत, बेसिकली पंचमहाभूत आपण ज्याला म्हणतो ना, अर्थ, वॉटर, पृथ्वी, आप, तेज, वायू. पृथ्वी, आप, तेज, वायू, हवा वगैरे असं. तर याच्यावरती सायन्स म्हणजे कोण आहेत? व्यक्तीच आहेत आपल्याप्रमाणे, जे जास्त बुद्धिजीवी आहेत, थोडे त्याच्या डिटेलमध्ये जात आहेत. ते जाळून बघतायत, फाडून बघतायत, पावडर करून बघतायत, आणि त्याचा सर्च करतात. ह्या 5 गोष्टीच्या बद्दल ते चेक करतायत. परंतु दुसरी गोष्ट आहे, जसं आपलं मन आहे, बुद्धी आहे, आत्मा आहे, दुःख सुख आहे ना, मला त्रास का होतोय, तर हे 2 वेगळे डोमेन आहेत. जे सायन्स आहे ह्याच्यावरती काम करते त्याला आपण आध्यात्मिक सायन्स म्हणतो, जे सायन्स मॅटरवरती काम करते त्याला आपण मटेरियल सायन्स म्हणतो. तर बरीच असे लोक आहेत ना की जे म्हणतात, अरे मी विज्ञानवादी आहे, मी देवाला मानत नाही, ते एका टोकाला झाले. बरोबर. आणि काही जण असे आहेत की मी आध्यात्मिक आहे, मी विज्ञानला मानत नाही, है ना, मी पूर्ण दुसऱ्या टोकाला झाले. तर मेन काय आहे की स्वतः केल्विन जे सायंटिस्ट आहे, ज्याला आपण टेम्परेचरला केल्विन के वापरतो ना, टेम्परेचर, तर ते म्हणतात की इफ यू स्टडी दिस सायन्स डीपली, नो, दिस सायन्स विल फोर्स यू टू बिलीव्ह इन गॉड. जर विज्ञान खोलवर तुम्ही अभ्यास केला तर ते तुम्हाला फोर्स करेल. आईन्स्टाईन म्हणतात की या जगाच्या पाठीमागे कोणीतरी युनिव्हर्सल रुलर असलाच पाहिजे,
कारण प्रत्येक गोष्ट, अशी कुठलीही गोष्ट आपल्या आजूबाजूला नाहीये की ज्याचा काही उद्देश नाहीये आणि त्याला कोणी ना कोणीतरी बनवणारं त्याला आहे. ना. तर न्यूटन, आईन्स्टाईन, त्यानंतर आयझनबर्ग, हे असे मोठे मोठे सायंटिस्ट आहेत. रामानुजन तर म्हणतात की विज्ञानचं कुठलं पण इक्वेशन जे मला भगवंतापर्यंत पोहोचत नसेल ना, तर मी त्या इक्वेशनलाच मानत नाही. अरे वा. तर असे सायंटिस्ट ज्याच्यामुळे मी प्रभावित झाले, ज्यांची बायोग्राफी वगैरे वाचली ना. मग माझ्या ऐकण्यात असं आलंय की स्वतः अल्बर्ट आइन्स्टाईन इज इक्वल टू MC स्क्वेअर सांगणारा श्रीमद भगवद्गीता वाचायचा. हो, मी पण ऐकलंय. हो, कोपनहेगन म्हणजे जे होते ते पण वाचायचे. हो हो, बरोबर आहे. ओपनहायमर ते भगवद्गीता वाचायचे. बरेच ऍक्च्युली शास्त्रज्ञामध्ये पण कसं आहे माहिती आहे का, की 2 ग्रुप आहेत. एक आहेत इव्होल्युशनिस्ट आणि एक आहेत क्रिएशनिस्ट. इव्होल्युशनिस्ट म्हणजे जे की भगवंत नाही कसं याच्या मागे लागलेत प्रूव्ह करण्यासाठी, नाही या जगाला मागे पाठीमाग कोणीच नाहीये, असंच काहीतरी निर्माण झालंय. मग ते बिग बँग थेरी, बाय चान्स थेरी, त्यांच्या मनाने काहीतरी कॉन्कॉक्शन करून आणतात, पण त्याच्यामध्ये सक्सेस होत नाहीयेत. आणि क्रिएशनिस्ट आहेत जे सांगतात की नाही कोणीतरी असला पाहिजे, तुमचे त्याला नाव वेगळे वेगळे असतील. मग ते ठामपणे का नाही सांगत कुणीतरी असं का म्हणतात? कारण त्यांनाही कसं आहे की आता वेगळे वेगळे धर्म ह्याच्यानुसार त्यांनाही क्लिअरली माहित नाही. आज फॉरेन याच्यामध्ये ख्रिश्चन मध्ये वगैरे ते म्हणतात की गॉड इज ग्रेट, भगवान महान आहेत. पण इस्लाम मध्ये म्हणतात की है ना अल्लाहू अकबर वगैरे, की भगवान महान आहेत वगैरे. मग त्यांना हे भगवंताचं सेकंडरी नेचर बद्दलच सगळ्यांना इंट्रोडक्शन दिलेलं आहे. परंतु भगवंत महान है, ठीक है, सबका मालिक एक है, लेकिन वो कौन है, वो मालिक कौन है, किधर रहता है, क्या वो, ते जे काही आहे ना ते सगळं मग ते सनातन धर्मामध्ये म्हणजे भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये क्लिअरली स्पेसिफाय दिलेली कुठे भगवंत राहतात, काय हे ब्रह्मांड का निर्माण झालं. मग प्रत्येकाच्या लेवलनुसार दिलेलं आहे हे नॉलेज. फॉर एक्झाम्पल मी सांगतो की जसं पहिलीच्या मुलाला जर आपण म्हटलं की बाबा 2 + 1, तर तो पाठीवरती मण्या वगैरे असतात अबॅकस, तर 2 मधून 1 काढतो तर उत्तर राहतं 1. तेच जर त्याला मी जर विचारलं की बाबा आता 1 - 2, तर म्हणतो 1, आता दुसरं काढायला नाहीच आहे तिथं. तो म्हणतो तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. तेच मग 5वीच्या 7वीच्या पोराला सांगितलं की त्यांना इमॅजिनरी नंबर आपण शिकवतो, -1 -2 वगैरे, तो उत्तर देतो. पण 5वी 6वीच्या मुलाला जर आपण इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह सांगायला लागलो, इंजिनिअरिंगचे क्वेश्चन, तो म्हणेल की असलं काही नसतं है ना. तर तसंच आहे की प्रत्येकाच्या लेवलनुसार ना हे पूर्ण ब्रह्मांडामध्ये, म्हणजे माझी समज आहे जी काय मी वाचलं आता, तर काय दिलेलं आहे की जो कुठल्या ज्या त्या लेवलला आहे ना त्याला तेवढं ज्ञान दिलेलं आहे. जसं मुस्लिम समाजामध्ये त्यांना सांगले बाबा तुम्ही मांस वगैरे खाताना कमी कमी डुकरा तरी खाऊ नका, तर ते लोकांना त्याला अपोज करतात आहे ना, खात नाहीत वगैरे. आणि ख्रिश्चन मध्ये म्हणलेलं आहे की तुम्ही शुक्रवारी तरी कमीत खाऊ नका है ना. मी पूर्वी ऐकलं होतं की तुम्ही शुक्रवारी खा, इतर वेळी खाऊ नका, पण त्या लोकांनी इंटरप्रिट केलं परत आणि इतर वेळी खाऊ नका, शुक्रवारी फक्त खाऊ नका, इतर वेळी खा, असं करू शकतो, असं इंटरप्रिट करून ते पुढे चालतात, असं पण आहे. परंतु भगवद्गीतेमध्ये, भागवतमध्ये गेलं तर सांगितलंय सतोगुणी आहार, रजोगुणी आहार, तमोगुणी आहार. मग तुम्हाला जर पुढे प्रगती करायची असेल तर तुम्हाला हे त्यागावं लागेल, हे त्यागावं लागेल. मग ते असं ते वर 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 जसं डोंगर चढतोय ना आपण, तर बऱ्याच गोष्टी सोडून पुढे 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 जावं लागेल. तुम्ही बघू शकता इस्कॉन मध्ये बरेच ख्रिश्चन आहेत, बरेच मुस्लिम आहेत, ज्यांनी ते सगळं सोडून परत हळूहळू कृष्णाकडे येतात. तर मग आपण असं म्हणू शकत नाही की 5वीतल्या मुलाला अरे तू 5वीला आहेस, तू काय 10वीला येऊ शकत नाही, असं नाही. आपण त्याला ठीक आहे 5वीला ना 5वीत पास कर, परत पुढे येशील 10वीला हळूहळू. तर जो कोणी जिथे जिथे आहे ना, तर इट इज परफेक्ट सिस्टम. तुम्ही फिजिक्स शिकवताना कधी तुम्हाला देवाची आठवण झाली, एखादा नियम शिकवताना? बऱ्याच वेळा ऍक्च्युली. जेव्हा आता मी रिसेंटली इलेक्ट्रोस्टॅटिक आणि चार्जेस, आपण इलेक्ट्रॉनिक चार्ज वगैरे शिकवतो ना, इलेक्ट्रॉन प्रोटॉन, तर चार्जची आपण डेफिनेशन लिहिताना लिहितो की चार्ज इज इंट्रेन्सिक प्रॉपर्टी ऑफ मॅटर. म्हणजे आपण म्हणतो प्रत्येक मॅटरमध्ये इलेक्ट्रॉन सगळीकडे आहेत, आपल्या हातामध्ये, स्किनमध्ये, सगळीकडे इलेक्ट्रॉन आहेत. पण सायन्स डेफिनेशन लिहिताना कसे लिहितं, चार्ज आला कुठून ते त्यांना सांगता येत नाही, तर ते काय लिहितात, चार्ज इज इंट्रेन्सिक प्रॉपर्टी, ती त्याचा अंतर्गत गुण आहे म्हणे. परंतु तो कोणी दिला वगैरे प्रश्न विचारला तर तो बेसिकली निरुत्तर आहे तो प्रश्न. तर तो त्याचा सोर्स आहे बाबा भगवंतानी हे क्रिएशन केलेलं आहे, भगवंतापासून हे आलेलं आहे. आणि हृदयाचं पण बायोलॉजीमध्ये कसं सुरू होतं की ॲट अ सर्टन पॉईंट ऑफ टाइम हृदय सुरू होतं आणि तिथून पुढची प्रोसेस ते सांगतात. पण ॲट अ सर्टन पॉईंट तो कोणी चालू केला पॉईंट, त्याच्याबद्दल ते निरुत्तर आहे. तर बरेच असे म्हणजे इक्वेशन आहेत की जिथे क्लिअरली कळतं अरे ही लोक इथपर्यंत येऊन पोहोचलेत, परंतु त्याच्या पुढचं ना उत्तर भगवद्गीतेमध्ये आल्यानंतरच मिळणार आहे त्यांना. तिथून त्यांनी स्टॉप करून तिकडचं मॅटर त्यांनी घेतलेलं आहे. म्हणजे जवळपास कुठलीही गोष्ट शिकवत असताना, कुठलाही नियम शिकवत असताना तुम्हाला भगवंताची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. नाही. मग तुम्ही विद्यार्थ्यांना विज्ञानाबरोबर संस्कार देता का?
मी काय करतो त्यांना की सायंटिस्टनी कसा स्टडी केलाय ना त्याप्रमाणे तुम्ही स्टडी करा असं त्यांना सांगतो. लाईक मी त्यांना डायरेक्टली म्हणत नाही की तुम्ही भगवंताकडे या वगैरे. लाईक आता जर एखादा सिद्धांत आहे न्यूटनचा लॉ वगैरे, फर्स्ट लॉ सेकंड लॉ, तर न्यूटनला का गरज पडली बाबा ते सर्च करण्यासाठी? त्यांनी ते पण आपल्याप्रमाणे मनुष्यच आहेत. मी त्यांना जाणून करू देतो की सायंटिस्ट म्हणजे असं काही नाही की फारच कोणीतरी म्हणून एलियन आलाय दुसऱ्या ग्रहावर आणि आपण, तर ही आपल्याप्रमाणेच तो ह्युमन आहे. त्याला पण 2 डोळे कान नाक वगैरे आहेत. पण तो फक्त आपलं जास्त डोकं लावतोय का क्षेत्रावरती, त्याला काही प्रश्न पडलेत. मग अभ्यास करताना पण मुलांना मी हेच म्हणतो की तुम्ही जे अभ्यास करायला लागला ना ते खरंच काय आहे ते नेमकं. बरेच मुलं रट्टा मारतात फक्त, आणि पण जर खरंच अभ्यास केला ना तर तुम्हालाही ज्ञान मिळतं. बेसिकली फिजिक्स असा विषय आहे की त्याच्याने तुमचा इंटेलिजंट क्वेश्चन फार वाढतो. की तुम्ही लाईफ मधले पण IQ लाईफ मधले पण बरेच प्रॉब्लेम आले ना तुम्ही फिजिक्स प्रमाणे सॉल्व्ह करायला सुरू करता. अरे असा प्रॉब्लेम आला ना, ठीक आहे मग याला मी काय करू शकतो. पण जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर, नाही तर रट्टा मारत असेल तर मग मी मुलांना असं इन्स्पायर करतो की तुम्ही याच्या डीप मध्ये जा. आणि मला हे गॅरंटीड आहे की जेव्हा ते सायन्सच्या डीप मध्ये जातील ना ते आपोआप भगवंताकडे येणार. बरोबर. मग हा संस्कार तुम्ही रुजवता. येस. मग तुम्हाला भौतिक शास्त्रामध्ये कोणता विषय तुम्हाला सर्वात जास्त आवडतो, म्हणजे स्पेसिफिक असं काय आहे? स्पेसिफिक असं काही नाही. दोन्ही पार्ट जे आहेत फिजिक्सचे, मेकॅनिक्स वाला आहे, परत तो इलेक्ट्रॉनिक्स बाकीचा जो पार्ट आहे, सगळे पार्ट म्हणजे आवडीचेच आहेत. आणि स्पेसिफिक जर म्हणायला गेलं तर मग ॲटम न्यूक्लिआय वाले पार्ट आहेत. त्याच्यामध्ये आता न्यूट्रॉन प्रोटॉनच्या पण मध्ये गेलेत. परत क्वार्क्स आणि ते शोधून काढतात वगैरे, म्हणजे सायंटिस्ट पण सर्च करतात ना डिटेलमध्ये शेवटपर्यंत. 2019ला त्यांनी लेटेस्ट रिसर्च दिला की शेवटचा पार्टिकल, त्याला नाव दिल्याच्या पुढे आम्ही जात नाही सध्या, तर त्यांनी त्याला नाव दिलं की गॉड पार्टिकल. फायनली ते ऍक्सेप्टेड की गॉड आहे. ते म्हणतात की ह्या पार्टिकल पासून सगळे जग बनलंय, ह्या पार्टिकलच आपण गॉड पार्टिकल म्हणू. तर मग जे लेटेस्ट रिसर्च वगैरे चालू आहेत ना, तर ते मला फार आवडतात. आणि नवीन नवीन ऍप येत आहेत, बऱ्याच काही गोष्टी ज्याच्याने आपल्याला जे आपले भौतिक कार्य आहेत ना जे इझी करतायत, तर ते छान आहे. तुम्ही त्याला वापरा, तुमचा वेळ वाचवा, वेळ वाचून भक्तीमध्ये लावा, स्वतःमध्ये लावा. आता विद्यार्थी आणि शिक्षण, आजच्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला सर्वात चांगली गोष्ट कोणती वाटते? दे आर लाईक लिबरल, आर ओपन टू आस्क क्वेश्चन्स, इन्क्विजिटिव्ह, आणि ते असं कास्टिझम वगैरे असं काही प्रकार नाहीये. आणि प्रत्येकाचं स्वतंत्र ज्याने इतराला ते देतात. ते एखादा व्यक्ती त्याला जे आवडतं ना, तर ते म्हणतात की येस यू आर राईट, यू गो युअर वे, आय विल गो माय वे. तर ते कोणामध्ये असं ते लुडबुड करत नाहीत. नाही तू माझ्यासारखं, मी म्हणतो ना तसंच कर, असं नाहीत करत ते. म्हणजे प्रगल्भता आहे. प्रगल्भता म्हणजे एक ओपननेस आहे त्यांच्या. ओपननेस, की दे आर ओपन, की बाबा जे काही येत आहे ना समाजामध्ये, तर त्याच्यात ते ओपन आहेत आणि ते बघतात की ह्याच्यामध्ये मला पडतं तर ते स्वीकार करतात. पण दुसऱ्याचं पटत नसेल त्याला ते नाव ठेवत नाहीत. दॅट इज युअर चॉईस, यू डू इट. मग हीच प्रगल्भता आहे ना, आणि ती विद्यार्थ्यांमध्ये. हो. मग आज तरुणांसमोर असलेलं सर्वात मोठं आव्हान काय आहे तुम्हाला वाटतं? सर्वात मोठं आव्हान जर म्हणलं ना की डिस्ट्रॅक्शन्स, बेसिकली मी म्हणेन. जे बाहेरचं जग, फोमो तुम्हाला माहित असेल, फिअर ऑफ मिसिंग आउट आहे ना. तर जगामध्ये जे काही व्हायला लागलं ना, तर त्यांना काय वाटतं की हे मी पण करावं. कोणीतरी डान्समध्ये चांगला व्हिडिओ टाकलाय तर त्यांना वाटतं की अरे मी पण डान्सचा टाकेन. कोणीतरी कराटेच टाकलं त्यांना मी दुसरं काय, मलाच वाटायचं काही वर्षापूर्वी. नंतर मग आपल्यापर्यंत त्यांचा फोकस त्याच्याने राहत नाही. मग मी त्यांना हे सांगेन की बाबा दे शुड जर्नलाइज युअर लाईफ. डेली जा, मनन करा, लिहा तुमच्याबद्दल काय तुम्ही करताय जीवनामध्ये, कुठं जायचंय वगैरे. जास्त दुसऱ्यांना वाचण्यापेक्षा, ऐकण्यापेक्षा, त्यांचं बघून प्रभाव करण्यापेक्षा तुमचं तुम्ही क्षेत्र कॉपी करू नका. कॉपी करू नका. आणि कॉपी करण्यामध्ये नुकसान होईल बरेच. तुम्ही म्हणजे डिस्ट्रॅक्टेड आहेत ते बरेच. मग आहे सर्वात मोठं आव्हान हे आहे की डिस्ट्रॅक्शन, ड्यू टू सोशल मीडिया, इंटरनेट वगैरे. त्यांना खूप सारे प्रलोभन आहेत त्यांच्यासमोर. म्हणजे एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित होईल अशी शक्यता कमी होत जाईल त्या काळात. कमी. आणि ते काय झाले की त्यांना सगळं काही इमिजिएट पाहिजे. कारण मोबाईलमध्ये कसं आहे की काही पण तुम्ही टाईप करा तर ते लगेच इमिजिएटली तुम्हाला मिळते. मग त्यांना वाटतं की अभ्यास करायला लागलो ना तर सर शिकवले की लगेच इमिजिएटली ते समजायलाच पाहिजे, किंवा परीक्षा दिली म्हणजे मला फुल मार्क्स आलेच पाहिजेत. मग ते नाही आले की मग ते इरिटेट होत आहेत, स्ट्रेस मध्ये जातात. तर मला एक सांगा की एखादा विद्यार्थी यशस्वी होण्यासाठी त्याच्याकडे कोणते किमान गुण असावेत? यशस्वी होण्यासाठी तर एकच आहे की त्यांनी स्वतःच्या लाईफला त्यांनी जर्नलाइज करावं, नेहमी लिहावं वगैरे, है ना.
आणि दुसरी गोष्ट आहे की त्यांनी आपल्या शरीराला पहिल्यांदा व्यवस्थित ठेवावं, जेणेकरून मन बुद्धी शांत राहील. आणि मग त्यांनी इन्क्विजिटिव्ह वेनी त्यांनी अभ्यास करावा या जीवनाचा, की बाबा काय चाललंय जीवनामध्ये. दुसऱ्यांचं ऐकू शकतात ते, परंतु प्रत्येक गोष्टी पाठीमागे त्यांनी व्हाय हा प्रश्न विचारावा, की का हे का होतंय वगैरे आणि हे काय चाललंय. आणि तेव्हा मग त्यांना ते मिळत जाईल की मला कुठे जायचंय काय नाही. आणि एक आहे डिसिप्लिन, सेल्फ डिसिप्लिन म्हणजे सेल्फ डिसिप्लिन बेसिकली, की त्यांनी एक टाइम ठरवावा की या वेळेत मी उठेन, या वेळेत झोपेन, यावेळी मी खाईन, है ना. तर एक डिसिप्लिन त्यांना, जे ऍक्च्युली हे लहानपणापासून पूर्वी कसं होतं की गुरुकुलमध्ये सगळं शिकवलं जातं, तर पूर्णपणे ऑटोमॅटिक सेल्फ डिसिप्लिन होतं. आता ऑटोमॅटिक सेल्फ डिस्ट्रॅक्शन झालंय. तर ते पुन्हा ते गिरवर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतो. जसं म्हणतो ना आपण कलियुग वाढते. कलियुग वाढते म्हणजे काय आहे की जे दुर्गुण आहेत ना ते सहज अवेलेबल आहेत. जे गुण घ्यायचे म्हणजे तर प्रयत्न करावे लागतात. मग त्यांना त्यासाठी प्रयत्न करायला लागेल. आता गंमत म्हणून सांगतो, आता आमच्या सोसायटीमध्ये दूधवाला घरोघरी येऊन दूध देतो, बरोबर, पण दारवाल्याच्या समोर रांग लागते. की नाही, म्हणजे जे चांगलं उत्तमाच आहे, सात्विक आहे, तो घरी आणून देतोय. आणि जे तामसिक आहे तिथं लोक ओळीत थांबतायत आणि तिथं तक्रार करत नाहीत. म्हणजे इथं ते सात्विक घेऊन आलाय तो दूध, त्याला विचारतील पाणी टाकलं का रे दुधात, आणि ते दारू घेतील आणि दारूत पाणी टाकून पितील ते. तर एवढं ते कॉमन जे काही चाललंय ना बाजारामध्ये, तर त्याच्या पाठीमागे लागू नये. त्यांनी थोडंसं साईड ट्रॅक होऊन त्यांनी बघायला पाहिजे की बाबा हे योग्य चाललंय की नाही. बरोबर, त्यांनी अशीच भूमिका ठेवली तरच त्यांचं काहीतरी होऊ शकतं याच्या काळामध्ये. डिसिप्लिन आपल्याला वाटतं की म्हणजे त्रासदायक वाटतं, अरे कोण उठायचं रेग्युलर टाइमवरती, कोण करायचं वगैरे, पण तो त्रास नाहीये ऍक्च्युली. तर ते तुम्हाला आनंद आहे. कारण सत्वगुणात सुख असं असतं की तुम्ही सुरुवातीला डिसिप्लिन करत असाल तर तुम्हाला सुरुवातीला ते त्रास देईल, पण परत एकदा सुख यायला सुरू होतं ना, तर ते कंटिन्युअस तुम्ही सुखी असता. पण रजोगुणी सुख कसं आहे की आता आनंद मिळतो मला लगेच, परंतु पुन्हा त्रास सुरू होतो कंटिन्युअस. तर रजोगुणी सुख म्हणलं. तमोगुणी सुख असं आहे की आता पण त्रास आहे आणि नंतर पण त्रासच आहे. बरोबर. तर सत्वगुण शाश्वतच आहे ना. येस, सत्वगुणामध्ये येण्यासाठी ना ते डिसिप्लिन वगैरे, आपली इच्छा आहे की मला कंटिन्युअस आनंद पाहिजे, पण त्यासाठी सुरुवातीचा काही काळ तुम्हाला प्रयत्नासाठी द्यावे लागतील, डिसिप्लिन राहावं लागेल. नंतर ते तुमचं नॅचरल लाईफ बनून जाईल. बरोबर, सवय होऊन जाईल त्याची. मग मला सांगा की आता कॉलेजमधील तरुणांनी अध्यात्माकडे का वळावं? आता हे सगळे आपण पार्श्वभूमी पाहिली, काय यावं त्यांनी? इस्कॉनशी का जोडलं जावं? इस्कॉन म्हणा किंवा कुठल्याही आध्यात्मिक संस्थेशी. त्यांना जर ही सगळी उत्तरं, मला त्रास का होतोय वगैरे हे, किंवा मन काय शांत कसं करायचं, ही जर कॉलेजमध्येच मिळत असतील तर त्यांनी तिथंच राहावं सफिशियंट. कॉलेजमध्ये मिळत नसतील तर त्यांनी शोधावं, योग्य ठिकाणी यावं. कारण आपल्याकडे डिपार्टमेंट आहे केमिस्ट्रीसाठी, फिजिक्ससाठी, बायोलॉजीसाठी वगैरे, पण आत्म्याचं डिपार्टमेंट नाहीये, मनाचं डिपार्टमेंट नाहीये. आजकाल सायकोलॉजी सब्जेक्ट ऍड करतायत वेगळे वेगळे. परंतु आणि आजकाल इंडियाने चांगलं लीड घेतलेलं आहे. तुम्हाला माहित असेल की IKS सुरू केलं, इंडियन नॉलेज सिस्टीम. ऍज अ इंजिनिअरिंगचा पार्टच त्यांनी पूर्ण एक ब्रँचच खोलली, त्याच्यामध्ये सगळे वेद शास्त्र हे सगळ्यांचा. इंडॉलॉजी नाही, भारतशास्त्र, हा मे बी मराठीत माहित नाही, पण इंडियन नॉलेज सिस्टीम असा एक पूर्ण एक ब्रँच काढला. त्याच्या रिसेंटली त्याचं ओपनिंग आहे. सगळं वेद आहेत, उपनिषद आहेत, भगवद्गीता वगैरे, सगळं योग वगैरे. त्यानंतर हे वेगवेगळे कला जे आहेत ना आपल्या, जे आपण नॅचरली आनंदी होतो, ज्या आपल्यापासून इंग्रजांनी आपण सांगितलं की बाबा तुम्ही घरं बांधा, हे करा, ते करा, टेक्नॉलॉजी शिका वगैरे, जे भौतिक ज्ञान आहे त्याला एकदम फाईन करा, ते पण गरजेचं आहे, चांगलं आहे. प्रभुपाद म्हणायचे यासाठी की जे अमेरिकन वगैरे आहेत किंवा वेस्टर्न वर्ल्ड आहे ते कसं आहे की ते पायाने वगैरे मजबूत आहेत एकदम, परंतु डोळ्याने आंधळे आहेत म्हणे. म्हणजे स्ट्रक्चर मॅनेजमेंट हे सगळ्या गोष्टी त्यांना माहित आहेत, पण जायचं कुठे हे माहित नाही. म्हणजे इंडियन आहेत ना, त्यांना डोळे क्लिअर आहेत, परंतु ते हातापायाने लंगडे आहेत की जे फॅसिलिटी वगैरे आहेत ना त्यांना ते एवढं जास्त काही जमत नाही. प्रभात म्हणायची काय करा तुम्ही, इंडियन लोकांना खांद्यावर घ्या तुम्ही चाला, म्हणजे ज्याला डोळे आहेत ते तुम्हाला मार्ग पण दाखवेल आणि स्ट्रक्चर, म्हणजे दोन्ही जर मिळालं ना, सायन्स आणि जसं विज्ञान, तर ते तुम्हाला आपल्या लाईफच्या कम्फर्टेबल साठी जेवढं गरजेचं आहे तेवढ्या गोष्टी प्राप्त पण तुम्ही करा आणि तिथं राहून मग तुमची आध्यात्मिक जर्नी सुरू करा. मग त्यासाठी तुम्ही इस्कॉन हे तुम्हाला फॅसिलिटी प्रोव्हाइड करते की बाबा तुम्ही या, इथे एज्युकेशन सेंटर्स आहे, तुम्ही इथे राहू शकता, खाऊ शकता, राहण्याची व्यवस्था आहे, सगळं आहे. जे गृहस्थ असतील, ब्रह्मचारी, सगळ्यांसाठी व्यवस्था आहे, तिथे येऊ शकता आणि तुम्ही हे आध्यात्मिक ज्ञान तिथे घेऊ शकता. कुठल्याही एजला तुम्ही येऊ शकता. असं नाहीये की माझं लग्न झालं आता मी म्हातार आहे किंवा मी भरपूर, बऱ्याच लोकांचं असं असतं मी अरे घरी मी चुकीचं करतो, मटण खातो किंवा मी नास्तिक आहे वगैरे.
तर तुम्ही काही जरी असाल तर काय नो मॅटर, तुम्ही या. म्हणजे बेसिकली मला म्हणायचं की तुमचे प्रश्न आहेत, परंतु त्या प्रश्नाला उत्तर पण आहेत, पण विचारण्यासाठी तुम्हाला यावं लागेल, योग्य ठिकाणी यावं लागेल, योग्य ठिकाणी. आणि तुम्ही योग्य ठिकाणी फार महत्वाचं आहे, कारण बरेच अशा संस्था आहेत की जे फक्त त्यांचा फोकस आहे अर्निंग, की त्यांना वेगवेगळ्या प्रकारे चमत्कार काही ना काहीतरी दाखवून लोकांना अट्रॅक्ट करायचे. तिकडे पण लोक वळलेले आहेत. प्रभुपाद म्हणायचे की यू सरेंडर बाय इंटेलिजन्स, नॉट युअर इंटेलिजन्स. म्हणजे तुमच्या बुद्धीने तुम्ही शरण जा, असं नाही की बुद्धीलाच तुम्ही त्यांच्याकडे दिलंय. बरोबर. तुमची बुद्धी वापरा आणि चेक करा की बाबा हे योग्य आहे, अयोग्य आहे, मी जाऊ की नाही. पण शोधात राहा. असं नाही एखादा म्हणेल की नाही मी या गोष्टीला मानतच नाही. जसं एखादा लहान मुलगा आहे, त्याला आग म्हणजे काय माहितच नाही. बरोबर. याचा अर्थ असा नाही की आग त्याला पोळणार नाही. तर हे अज्ञान हे असं एक्सक्यूज नाहीये. एखादा म्हणेल पाप पुण्य कर्म हे काय असते वगैरे, मी काय याचं ज्ञान घेणारच नाही, ज्ञान घेतलं की मला त्रास होईल असं नाही. तुम्ही घ्या किंवा न घ्या, ते तुमच्यावर अप्लाय होणारच आहे. बरोबर. बेस्ट राहील की घेतलेलं बरोबर आहे. सो आय विल सजेस्ट की हे इस्कॉन जे आहे ना, तुम्हाला एक परफेक्ट प्लॅटफॉर्म आहे. इथे सगळे शिकलेले आहेत, न शिकलेले पण आहेत, एज्युकेटेड लोक आहेत, एकदम ऑक्सफर्ड कॅम्ब्रिज मधून पास आउट एज्युकेटेड. आणि तुम्हाला तुमच्या अँगलने ते उत्तर देतील, तुम्हाला जशी उत्तर पाहिजेत. आणि तुमच्यासाठी आय विल गिव्ह यू गॅरंटी की तुमचं सॅटिस्फॅक्शन इथे होणारच. तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर नक्कीच मिळणार. जर तुम्हाला आजच्या तरुणांना फक्त एकच संदेश द्यायचा असेल तर तो काय असेल? दे शुड लिव्ह. एकच संदेश तुम्ही म्हणताय ना? असे बरेच संदेश आहेत. बरं, 2 सांगा. तर एक आहे की सिंपल, म्हणजे आजच्या तरुणांनी हे जे आतापर्यंत सांगितलं की बाबा एक आपला जो वैयक्तिक धर्म आहे ना, प्रेम आणि सेवा करणे, किंवा आणि धर्म या शब्दाच्या बऱ्याच व्याख्या आहेत, ऍक्च्युअली व्यापक आहे खूप. तर एक व्याख्या आहे, महाभारतात एक श्लोक आहे की आहार निद्रा भय मैथुनमचे सामान्य येतात पशुवीर नारायणम धर्मोही तेषाम अधिको विशेषो धर्मेन हीन पशुभी समान. ज्यामध्ये आहार निद्रा भय आणि मैथुन, खाणे पिणे मुलं उत्पन्न करणे आणि लढणे, हे 4 गोष्टी कॉमन आहेत प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये. पण एक अशी विशेष गोष्ट आहे जी मनुष्यामध्ये आहे, प्राण्यामध्ये नाही, ते म्हणजे धर्म. धर्माची तिथे व्याख्या सांगितलेली आहे की इन्क्विजिटिव्हनेस, व्हाय हा प्रश्न विचारणे. तर तरुणांना हे मला सांगायचं आहे की तुम्ही जे काय तुमचं करत असाल, यू शुड आस्क क्वेश्चन. जसं समजा मी अचानक कुठे गेलो आणि एखाद्याला चापट मारली, तर तो व्यक्ती मला खाली घालून तुडवेल आणि विचारेल की बाबा का चापट मारली. बरोबर. आपलं असं झालंय की आपण निसर्गाच्या चापटा खातोय, ऊन वारा वादळ पाऊस आणि अनेक त्रास, शारीरिक त्रास, मानसिक त्रास, पण आपण कुणाला विचारत नाही का होते माझ्यासोबत. बरोबर. मी पोरांना, म्हणजे मला व्यक्तिगत असा प्रश्न पडायचा की बाबा हे एज्युकेशन तर का घ्यायचं, जॉब तर करायचं का करायचं, हे सगळं काय चाललंय नेमकं. तर दे शुड आस्क व्हाय. बरोबर. इन्क्विजिटिव्हनेस त्यांच्याकडे आले पाहिजे आणि व्हाय त्यांनी विचारलं पाहिजे की हे का चाललंय माझं जीवन, जन्म मृत्यू काय आहे. तर या आता तो ब्रह्मजिज्ञासा जे सूत्र आहे ना, आता तरी ब्रह्मजिज्ञासा कर. तर आता तरुणांना माझं हेच म्हणणं आहे की तुम्हाला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड जे काही तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायच्यात, खरा काही प्रॉब्लेम नाही, सुसाईड वगैरे करू नका कोणी त्याच्यामुळे, पण या गोष्टीकडे लक्ष द्या की बाबा का चाललंय हे व्हाय. मला त्यांना हे सांगायचं असेल की जस्ट बी बिहाइंड दिस व्हाय. आणि तर तुम्हाला उत्तर. हा पहिला झाला. दुसरा संदेश आहे की फॉर दिस व्हाय यू टेक असोसिएशन ऑफ गुड पीपल ऑलवेज. आणि एक आहे की आपण वेगवेगळे स्किल डेव्हलप करण्याच्या मागे लागलोय. एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर बनतोय, एखादा IT इंजिनियर बनतोय, त्यानंतर एखादा सिव्हिल इंजिनियर बनतोय, डॉक्टर बनतोय. प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या स्किल मध्ये त्यांना वाटतं की मी ते एक्सपर्ट होईल. आणि तरी आपण बघू शकता, आपण आज विज्ञानामध्ये वगैरे एवढी प्रगती केली, परंतु देशातली भांडणं, भावाभावातली भांडणं, समाजातली भांडणं ही तशीच आहेत अजून. उलट वाढतात काही पटीनं, काही जणांकडे बंदूक वगैरे टेक्नॉलॉजीचा वापर करून भांडणं वाढत आहेत, है ना. तर मला काय म्हणायचं, ही जी प्रगती आहे ही सेकंडरी आहे. तर एक भागवतामध्ये एक श्लोक येतो की हराव भक्तस्य कुतो महत् गुणा मनसा रथेन आसती आसती भाव न धावतो भई, असा एक श्लोक आहे जो म्हणतोय की हरीचा भक्त जर झाला ना तो, तर त्यामुळे सगळे गुण आपोआप येतात. बरोबर. आणि हरीचा भक्त सोडून जर तो बाकी सगळं काही झालंय ना, तर ते अशा प्रमाणे की नुसतं 0 वाढवल्याप्रमाणे त्याला काहीच किंमत राहणार नाही. पण हरीचा भक्त जर झाला ना, तर पुढे 1 लावल्याप्रमाणे आहे. अनेक शून्याच्या पुढे जर 1 लावला तर ते 1 लाख 1 करोड वगैरे असे त्याला व्हॅल्यू येते. तर एक आहे की हरीचा भक्त बनणे म्हणजे बेसिकली तुम्ही कोण आहे जाणणे, भगवंत कोण आहे ते जाणणे,
आणि तेव्हा सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. बऱ्याच लोकांना टेन्शन येतं घरी बसून की अरे सरकार चांगलं चालत नाही, आणि त्यांना वाटतं हे कॉलेजवाले काय चांगलं करत नाहीत, मग हे कंपनी काय मला नीट जॉब देत नाही. सगळे प्रॉब्लेम ते दुसरीकडे बघतायत भरपूर. पण मेन मुख्य जसं एखादं सिंपल आहे की एखाद्या चोराला आपण भरपूर शिक्षा दिली जेलमध्ये वगैरे ठेवून, परत बाहेर आला तर तू पुन्हा चोरी करतो. बरोबर. का? कारण तुम्ही त्याला शिक्षा दिली पण त्याचं हृदय नाही बदललं आपण काय. तर मेन जर सोर्स वरतीच आपण जर काम केलं तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तर जे काही युवकांना टेन्शन आहे ना ज्या त्या गोष्टीचं हे कसं सॉल्व्ह होईल त्याचं एकच उत्तर आहे की हरिभक्त तुम्ही बना आणि इतरांना बनवा. तर तेव्हा सगळे तुमचं असं म्हणणं आहे की आपण रूट कॉज वरती काम केलं, रूट कॉज वरती, मुळावरती काम केलं पाहिजे. कारण एका ठिकाणी मी एका भक्तांकडनं ऐकलं की त्यांना वाटत होतं की मला शिक्षण द्यायला पाहिजे लोकांना. मग त्यांनी झोपडपट्टीतल्या लोकांना वगैरे गोळा करून त्यांनी शिक्षण द्यायला सुरू केलं, विज्ञानाचं वगैरे सगळं. आणि सगळी मुलं शिकायला लागली, एकदम हुशार व्हायला लागली. मग एक ही निवडणुकीची पार्टी वगैरे असतात ना, अशी ती लोक आली आणि त्यांनी त्या झोपडपट्टीमध्ये फ्री मध्ये दारू वगैरे वाटून टाकली. आणि ती सगळी परत दारू पिऊन वगैरे त्या वाईट मार्गाला लागली. मग त्या भक्ताला विचार पडला की अरे मी तर प्रयत्न करत होतो की यांना शिक्षण वगैरे द्यावं, पण इकडे सरकारच असं आहे की जे येऊन त्यांना बिघडायला मदत करत आहे. मग त्यांनी लक्षात घेतलं की असं कुठलं शिक्षण मला द्यायला हवं जेणेकरून हे पूर्णपणे बदलते. तर ते आहे आध्यात्मिक शिक्षण. आपण म्हणतो ना शिक्षणाने मनुष्याची प्रगती होईल, तर मी म्हणेन की आध्यात्मिक शिक्षणाने होईल. हे जे आपण शिक्षण शिकतोय ना, हे शिक्षण आपल्याला भौतिक पैसा वगैरे देईल, बरोबर, परंतु चारित्र्य म्हणजे आपण स्किल आणि कॉम्पिटन्स असं म्हणतो ना, कॅरेक्टर आणि स्किल हे देईल, पण कॅरेक्टर वगैरे जे आहे ना ते आध्यात्मिक शिक्षण देऊ शकतं. आणि तेव्हा सगळे प्रॉब्लेम रूट पासून सॉल्व्ह होतील पूर्ण जगासाठी. ऍक्च्युअली हे प्रवाद म्हणायचे की 1% जरी वर्ल्ड पॉप्युलेशन 1% जरी भक्त बनले ना तर इथेच वैकुंठ बनेल म्हणे. आपल्याला वैकुंठ जायची गरज नाही, भगवंत जिथे येऊन राहतील आपण. श्रीकृष्णांनी तुम्हाला जर अचानक भेट दिली तर तुम्ही त्यांना काय विचाराल? मी त्यांना विचारेल की भगवंता मी तुमची आणखी सेवा कशी करू शकेन चांगली, आणि तुमचे जे जग आहे क्रिएशन आहे याच्यामध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन मला क्लिअर करून द्या की मी कशा प्रकारे अजून वेगळं मला लावू शकतो. तुमच्या जीवनाचा एका शब्दामध्ये सारांश काय? मी म्हणेन राधाकृष्ण सेवा. ठीक आहे. पुढील 5 वर्षामध्ये तुम्ही स्वतःला कुठे पाहता? एक कीर्तन करणारा म्हणजे भजन करणारा व्यक्ती, जो कीर्तन करतोय, गातोय वेगळे वेगळे. म्हणजे मला गायक व्हायची फार आवड आहे. आणि आध्यात्मिक शास्त्र अभ्यास केलेला, आणि जो इतरांना एक्स्ट्रीम एंड सोडून एक मधल्या मार्गाने मध्यम मार्ग त्यांना तो मार्गदर्शन करतोय की बाबा तुमच्या वेळी तुम्ही जा, तुमचा वेळ तुम्ही घ्या, मी कोणाला फोर्स न करणारा की बाबा तुम्ही हेच करा म्हणून. सो यू टेक युअर टाइम, कम, तुम्हाला आवडलं तर हे घ्या वगैरे. असा एक प्रचारक म्हणून, एक सेवक म्हणून करण्याची माझी इच्छा आहे. आता काही रॅपिड फायरचे क्वेश्चन आहेत. येस. जप की झोप? म्हणजे जप करायला आवडतं की झोप घ्यायला आवडते? जप करायला. मंदिर की मोबाईल? मंदिर. श्रीमद भगवद्गीता की फिजिक्सचं पुस्तक? श्रीमद भगवद्गीता. सकाळी पहाटे 4 वाजता उठणं की रात्री 12 वाजेपर्यंत जागणं? 4 वाजता उठणं. कीर्तन की व्याख्यान? दोन्ही. प्रसाद की पिझ्झा? पिझ्झा मधला प्रसादातला पिझ्झा. वृंदावन की स्वित्झर्लंड? वृंदावन. सेवा की सुट्टी? सेवा. हरिनाम की हेडफोन? हरिनाम. बाईकवर असेल तर हेडफोन घालून हरिनाम. पुस्तक वाचायला आवडेल की रील्स पाहायला? पुस्तक वाचायला एकांतात बसून. मोबाईल वगैरे मी असा विचार कधी कधी मी काय करतो की 3 तास 4 तास, आणि वीकली 1 डेज मी स्वतः व्हॉलंटरीली फॉलो करतो. त्या दिवशी मी मोबाईल पूर्ण स्विच ऑफ करून ठेवतो, अँड जस्ट आय स्टे विथ माय सेल्फ अँड विथ बुक्स. गुड. काही आध्यात्मिक प्रश्न आहेत. तुमचा आवडता श्लोक कोणता श्रीमद भगवद्गीतेतला? मच्चित्ता सर्व दुर्गानी मत प्रसादात तरिष्यसी अथ चेतवम अहंकारात न सृष्यसी विनश्यसी. बघ 18.56 की 58 बहुतेक आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट शेवटचा अध्याय घेतला, मोक्ष संन्यास योग मधला. त्यामध्ये भगवान म्हणतात की मच्चित्ता सर्व दुर्गानी, तू माझ्या चिंतनामध्ये राहा एन केन प्रकारे ना. मच्चित्ता सर्व दुर्गे, जे काही संकट आहेत ना, सर्व दुर्गानी मत प्रसादात, या सगळ्या संकटातून मी तुला तारेन. आता चेतवम अहंकारात, जर अहंकारापोटी तुला जर वाटत असेल अरे काय ऐकायला मला पाहिजे तुझं भगवंता, आता चेतवम अहंकारात न सृष्यसी, जर तू ऐकला नाहीस
विनंक्षशी, तुझा नाश होईल. म्हणजे गॅरंटी दिली भगवान. भगवंतांनी गॅरंटीड दिली की बाबा तू माझ्या स्मरणामध्ये राहा. अर्जुनला पण म्हणाले महामनुस्मर युद्धाचे, तुला जे काय करता तुझ्या करायचे कर. परंतु कारण कृष्णाचं मी ऐकलं एक हायेस्ट गोष्ट आहे ऍक्च्युली ही, भगवंत ही जेलस लव्हर. जेलस लव्हर म्हणजे जसं आपलं तुमचा मुलगा आहे समजा, आणि तुम्ही मुलावरती प्रेम करता नॅचरली, तुमच्या अपेक्षा की मुलाने तुमच्यावरती प्रेम करा. समजा तुमचा मुलगा तुम्हाला सोडून जर शेजाऱ्यावरती जास्त प्रेम करतोय, तर आपल्याला वाटतं आपण काय करतो की असं काहीतरी करण्याच्या मागे लागतो की एन प्रकारे तो मुलगा परत माझ्याकडे आला पाहिजे. तर कृष्णाला पण जेलस लव्हर म्हणलंय. तर भगवंतांनी क्रिएशन असं केलेलं आहे की जरी आपण आपल्या इच्छेपोटी द्वेषापोटी इकडे आल्या असेल, भगवंतांनी अशी अरेंजमेंट केली की एका दिवशी त्यांच्याकडे आपण जाणार. आवडता भक्त कोण? संत तुकाराम महाराज, श्रील प्रभुपाद, त्यानंतर त्यांचे शिष्य आहेत, माझे जे गुरु आहेत परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज आहेत, त्यानंतर परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज आहेत. माझी एक लिस्ट आहे म्हणजे ज्यांना मी ऐकतो श्रवण करतो. एक 4-5 लोक त्यामध्ये आहेत. एक आहेत की जे माझे गुरु आहेत परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज, त्यानंतर परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज आहेत, आणि त्यानंतर श्रील प्रभुपाद आहेत, परमपूज्य राधा गोविंद स्वामी महाराज आहेत, आणि एक ज्यांना मी जास्त ऐकतो स्पिरिच्युअल सायंटिस्ट ज्यांना म्हणतात चैतन्य चरण प्रभू म्हणून आहेत. बाकीचे लोक पण ऐकू शकतात, चॅनल आहे ऑफिशियली नक्कीच चैतन्य चरण प्रभू. आणि ज्यांनी माझी बेसिक ट्रेनिंग वगैरे सगळी केली तर ते राधेश्याम प्रभू जे इस्कॉन कात्रजचे प्रेसिडेंट आहेत, त्यांच्याकडनं मी ट्रेनिंग घेतली. राधेश्याम प्रभू. आणि चौपाटीमध्ये आहेत ते गौरांग प्रभू. आणि एक जण आहेत जे गुजरातमध्ये आहेत, सच्चिदानंद प्रभू आहेत, श्रीमान सच्चिदानंद प्रभू, जे परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांचे शिष्य आहेत. तर जे ज्यांच्याशी मी कनेक्ट होतो इझिली. तर अशी काही लिस्ट मी या लोकांना म्हणजे कधी हे कधी ते असं मी ऐकत असतो. तुमचा आवडता सण कोणता? जन्माष्टमी. आवडतं तीर्थक्षेत्र? आवडतं तीर्थक्षेत्र वृंदावन. भजन? ऍक्च्युली मम मन मंदिरे असं एक गायन करता का? मम मन मंदिरे रहो निशिदी, कृष्ण मुरारी श्री कृष्ण मुरारी, असं एक भजन आहे. छान छान. माझ्या मंदिरामध्ये, मनाच्या मंदिरामध्ये भगवंत, कारण त्रास देणारा व्यक्ती कोण आहे? माइंड. आणि भगवंत जर तिथे राहिले माइंडला पकडून, तर माझं मन पण भगवंतासोबतच राहील. त्यामुळे ते मला भजन फार आवडतं. अशी एक सवय जी प्रत्येक तरुणाने स्वतःला लावली पाहिजे. रिडिंग स्क्रिप्चर्स आय विल. पण काय वाचायचं हा प्रश्न? येस रिडिंग स्क्रिप्चर्स आय विल टेल. त्यांनी भगवद्गीता, तुकाराम महाराज गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. सो बाकीचे जे नॉलेज आहेत ना, आपण सायंटिफिक नॉलेज वगैरे, तर ते दररोज अपडेट होत आहे. कारण ते अपूर्ण इंद्रियांनी आपल्या माणसाने तयार केल्यामुळे ते अपूर्ण नॉलेज आहे. परफेक्ट आहे परंतु अपूर्ण आहे. पण ज्या भगवद्गीता, भागवतम जे शास्त्र आहेत ना, तर हे बेसिकली हे कसे आहेत की हे अपौरुषेय ज्ञान त्याला म्हणतो आपण. बरोबर. हे भगवद्गीते आपण जे थेरम वगैरे वाचतो सायन्समध्ये, तिथे म्हणले की बाबा परहॅप्स, मे बी, अज्युम, कन्सिडर असे शब्द वापरले. असं केलं तर असं होईल, असं होऊ शकतं, असं तसं जुडून बनवलेलं शक्यता आहेत. पण भगवद्गीतेमध्ये कुठंच म्हणलेलं नाहीये की तुम्ही शरीर नसून आत्मा असू शकता. गॅरंटी आहे ना, पाहिलं ना आपण. आहेच आहे. आणि ते म्हणतात की बाबा जन्म झाल्यानंतर मृत्यू आहे, म्हातारपण आहे, या जगात हे प्रॉब्लेम आहेत, त्यातून कसं बाहेर निघायचं ही प्रक्रिया आहे, तुम्ही ती फॉलो करा. बरेच लोक म्हणतात बाबा भगवद्गीता खरी का खोटी? तर सिंपल आहे की तुम्ही अप्लाय करा. तुम्हाला जर खरी वाटली तर स्वीकार करा, नाही तर कारण सायन्समध्ये काय करतो आपण? थेरी वाचतो, एक्सपेरिमेंट करतो आणि आपण रिझल्ट लिहितो. सेम गोष्ट आहे इकडे थेरी म्हणजे काय? शास्त्र वाचायचे आणि प्रॅक्टिकल भगवंतासोबत तुम्हाला भक्तांसोबत राहून प्रॅक्टिकल करायचं आहे, आणि रिझल्ट आला तर गो अहेड. तर आय विल टेल रिडिंग स्क्रिप्चर, शास्त्र त्यांनी वाचावे. एक वाईट जी प्रत्येक तरुणाने, एक अशी वाईट सवय जी प्रत्येक तरुणाने सोडली पाहिजे. डिस्ट्रॅक्शन म्हणू शकता. ही सवय थोडी नाही, ती तर प्रलोभन येतच राहणार. वाईट सवय, वाईट सवयीमध्ये काय काय? वाईट सवयीमध्ये व्यसन करू नये. हा, बेसिकली या इस्कॉन मध्ये ना 4 गोष्टी सांगितल्या जातात सोडायला. बेसिकली एक आहे की नशापान करू नये, त्यानंतर जुगार वगैरे, कारण आजकाल बरेच जुगाराचे प्रकार आहेत वेगळे. त्याच्यामध्ये व्यक्ती कर्जामध्ये अडकतोय, बऱ्याच गोष्टीमध्ये पडतोय. आणि परस्त्री म्हणजे व्यभिचार, बेसिकली आपली पत्नी सोडून तो इतरांकडे वगैरे, किंवा आपला पती सोडून इतरांकडे,
त्यांनी एका एका प्रती पूर्णपणे बांधील समर्पित असलं पाहिजे. त्यानंतर मग नशापान आहे ना, आपण पाहिलं आपण मांसाहार वगैरे. मांसाहाराने वगैरे काय होतं की आपली जी सात्विक बुद्धी आहे ना ती नष्ट होते. तर ह्या 4 गोष्टी जरी त्यांनी पालन केलं, प्रभात सिंपल म्हणतात की फक्त नियम जरी पालन केले ना तर आपलं 50% शुद्धीकरण होतं. हो. आणि परत आध्यात्मिक प्रक्रियेने बाकीचं होतं, पण काही नियम आहेत ज्यांनी पालन केलं ना, तर नियम वगैरे आहेत. पण मी कुणाला फोर्स नाही करेन. बेसिकली ते त्यांच्या लेवलनुसार ना दे शुड ट्राय टू अवॉइड. आणि त्यांनी कॉन्सिक्वेन्सेस, कसं आहे की या जगामध्ये तुम्ही आता जर नाही थांबवलं ना त्याचे परिणाम आल्यावर तुम्हाला डॉक्टर सांगतील थांबवायला, गोष्टी बाबा तुम्हाला थांबवाव्याच लागतील. आणि त्यापेक्षा बेस्ट आहे की ऐकून शहाणं होणं बेस्ट आहे. एका शब्दात जीवन म्हणजे काय? ट्राईंग अगेन. श्रीकृष्णाला भेटण्याची संधी म्हणू शकतो का? हा जो जीवन हे आयुष्य आपल्याला मिळालंय. आणि याच्या म्हणजे ट्राईंग अगेन फॉर कृष्ण असं म्हणू शकतो. प्रयत्न करत राहणे पण कृष्ण प्राप्तीसाठी. कारण बेसिकली काय होतं की जेव्हा आपण त्रास होतो आपणाला भगवंत प्राप्तीमध्ये, कारण सोपं नाहीये, हे सोपं आहे पण आणि नाही पण असं आहे ते. अध्यात्म ही सुळावरची पोळी असं म्हणतात, बरोबर का? सोपं नाहीये काय. तर इथे काय करायचंय तुम्हाला की असं म्हणतात की तुम्ही व्हॉलंटरीली एक स्टेप घेतली ना तर कृष्ण तिकडून तुमच्यासाठी 1000 स्टेप घेतो. तुमचं जीवन म्हणजे काय की तुम्ही एक स्टेप व्हॉलंटरीली घ्या कृष्णासाठी. आणि बाबा नाही, एवढे जीवनामध्ये मी अनेक एक्सपेरिमेंट केलेत, या जीवनामध्ये हा एक्सपेरिमेंट करून बघतो. सो कृष्णाला प्राप्त करणे बेसिकली. एका शब्दामध्ये भक्ती काय आहे? एका शब्दामध्ये भक्ती काय आहे तर आपली स्वतःची, वाक्यात नाही सांगायचं आपल्याला एका शब्दात, सांगू शकता? कृष्णाची प्रसन्नता, भगवत कृपा. येस. आणि एका शब्दामध्ये तर कृष्णच बांधायचं आहे आपल्याला. तो शब्द कृष्णच आहे. कृष्ण सर्वस्व म्हणू शकतो. ओके, सेकंडरी शब्द जर लावायचा असेल तर तो सर्वस्व आहे. कृष्ण इज बेस्ट इन ऑल अस्पेक्ट्स. कारण इव्हन कृष्ण भगवंताचे बाकीचे जे अवतार आहेत ना, विष्णू, राम वगैरे बाकीचे अवतार आहेत, त्यांच्यापर्यंत त्यांनी स्वतःला मर्यादा, रामाला आपण मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणतो आहे की नाही. विष्णू जे आहे ते मेंटेनन्सचं काम करतायत वगैरे सगळे ब्रह्मांडामध्ये. आणि शिवजींकडे आहे संहाराचं काम दिलेलं आहे, ब्रह्माजी क्रिएशन करतायत वगैरे. पण कृष्ण असे व्यक्ती आहेत की त्यांच्याकडे काही काम नाही, पण ते सगळ्या कामामध्ये ते आहेत, ते ऑलराऊंडर आहेत. सो कृष्ण एक असं रसभरीत व्यक्ती आहे ज्यांच्याकडे बाकीच्या अवतारांपेक्षा बाकीचे एक्स्ट्रा, मुरलीचा रस आहे, प्रेम रस आहे वगैरे. तर एक परफेक्ट, म्हणजे असं म्हणतात भगवंतांना, कृष्ण हे घरातले भगवंत आहेत आणि विष्णू, शिवजी, ब्रह्माजी हे ड्युटीवरचे भगवंत आहेत. जर पोलीस असतो, घरी आल्यानंतर कपडे वगैरे काढून आपल्या बनीवरती बसतो आहे की नाही, त्याच्यावरती त्याचाच मुलगा घोडा करून खेळतो वगैरे आहे की, आणि तो पोलीस ड्युटीवर जातो कपडे वगैरे घालून एकदा हँड्स अप. तर बाकीचे अवतार वगैरे आहेत ना ते भगवंताचे ड्युटीवरती आहेत. म्हणजे भगवंत घरामध्ये आहेत ना, मूळ भगवंत तर ते कृष्ण आहेत, जिथे प्रेम करतायत, आदान प्रदान करतायत. गोलोकामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ऍक्च्युली वैकुंठाच्या पण पुढे गोलोक आहे. तर गोलोकामध्ये काय मूळ गाव आहे आपलं, तिथे काय करतायत भगवंत, तर आपल्या भक्तांशी प्रेमाचं आदान प्रदान करतायत. की त्यांचे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, आई वडील आहेत, सखा आहेत, तिथलं पत्थर, त्यानंतर तिथले झाडं, सगळे डिवोटी आहेत. तिथे शाश्वत जग आहे. ह्या जगाच्या एक्झॅक्टली अपोजिट ते जग आहे. तर कृष्णाचे, तुम्ही काय म्हणलं प्रश्न की भक्ती म्हणजे काय ना? हो, नाही, कृष्णाला एका शब्दात कसं म्हणतो? ओके, तो कृष्ण सर्वस्व म्हणू शकतो की आपण तेच म्हटलं ना. माझं अट्रॅक्शन इकडे होण्याचं हेच कारण की मी एक लीला ऐकलेली की गोपी दही, दूध, लोणी विकायला घेऊन जायच्या मथुरेला, आणि त्या कृष्णावरती एवढ्या आकर्षित झालेल्या होत्या की त्या विसरायच्या की मला काय विकायला आले मी. दही घ्या, दूध घ्या असं म्हणायच्या, ते म्हणायचं की गोविंद घ्या, गोपाळ घ्या, दामोदर घ्या. मग ते इतकं हार्ट टचिंग झालं की अरे एवढं पण प्रेम कृष्णावरती होऊ शकतं. आणि मी अजूनही ऐकलं, कृष्ण या शब्दाचा अर्थ काय आहे? कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे सर्व आकर्षक. मग विचार करा ना, इथंच आहे की तो कुणालाही मोहात पडू शकतो. गरीब असो, श्रीमंत असो, सगळं. काय म्हणतात, मदन मोहन, अर्थ काय होतो? मदनाला अटॅक. मदन मदन साक्षात जो सौंदर्य प्रदान करणारा देव आहे, त्याला सुद्धा त्यानं मोहित केलं. श्लोक आहे ब्रह्मसंहितेमध्ये, कंदर्प कोटी कमनीय विशेष शोभा असं म्हणले. कंदर्प म्हणजेच मदनचं नाव आहे. समानार्थी. तर भगवंत त्याची जी कमर आहे ना
तर तो मदन एकदा भगवंतावरच बाण मारायला गेला होता हा. आणि त्यांनी चरणापासून सुरू केलं भगवंतांना पाहायला. असं करत 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 जेव्हा तो कमरेपर्यंत आला ना भगवंतांच्या, तर तो मदनच मूर्छित होऊन पडला. एक्झॅक्टली व्हॉट आय एम सेइंग की तू मदनाला सुद्धा मोहित कर. आणि मी त्या ठिकाणी म्हटलं कंदर्प कोटी, म्हणजे भगवंताची नुसती कमरेची एवढी शोभा आहे की तिथे करोडो करोडो जरी मदन भरले ना, त्याच्यापेक्षा भगवंताची कमर नुसते आणखी सुंदर आहे. तर भगवंताचे साकार रूप आहे ना, तर इट इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. भगवंताचा एक निराकार पार्ट पण आहे, जे भगवंताच्या शरीरातून जो प्रकाश येतो ना, तर त्याचा निराकार पार्ट पण आहे. तर ते सच्चित त्याच्यामध्ये आहे. आनंद. पण आनंद जो आहे ना, तो सच्चिदानंद पूर्ण विग्रह जे भगवंत आहेत ना, तर ते मूळ साकार रूपामध्ये इकडे कृष्ण इकडे मिळेल. बरोबर. बरं, आता काही गमतीशीर प्रश्न. जर प्रभू श्रीकृष्णांनी तुम्हाला व्हॉट्सअप केला तर पहिला मेसेज काय असेल? मी सांगेन कृष्ण, म्हणजे माझं मी वैयक्तिक सांगेन ना, की असं म्हणजे इकडचं तिकडचं मी नाही सांगणार. मी भगवंतांना म्हणेल की भगवंता मला बास झालं या जगामध्ये आता. यू बी विथ मी वेर एव्हर यू मे बी अँड टेक मी विथ यू. मी आज मेसेज करेन की तुम्ही जिथे कुठे असाल भगवंता, मला तिथे घ्या. तुम्ही माझ्या हृदयात आहे हे मला मान्य आहे शास्त्रानुसार, तुम्ही गोरखात आहे हे मला मान्य आहे शास्त्रानुसार, परंतु मला माझा साक्षात्कार करून द्या, तुमचा पण करून द्या, आणि मला तुमच्या सोबत ठेवा. इकडे तिकडे नको कुठे, सोबत ठेवा किंवा तुमच्या सेवेत ठेवा. आणि बऱ्याच वेळा भक्त म्हणतात की नाही, आपण भगवंताकडे सेवेची वगैरे प्रार्थना केली पाहिजे, परंतु मला माझा तो स्तर नाही, परंतु मला नेहमी वाटतं की मला भगवंताचं दर्शन झालं पाहिजे. सो भगवंतांना मी भेटलो पाहिजे वैयक्तिकरित्या. तर मी तोच मेसेज करेन भगवंतांना, यू मीट मी पर्सनली वेअर एव्हर यू. ओके. जर भौतिकशास्त्राचा एक नियम तुम्ही बदलू शकाल तर तो कोणता बदलाल? तुम्हाला ते ऑथॉरिटी मिळाली तर? नाही, ऍक्च्युअली मी भौतिकशास्त्रामध्ये जे नियम बनवलेत ना, तर ते नियम सायंटिस्टनी नाही बनवलेले, सायंटिस्टनी फक्त शोधलेत. ते होते ऑलरेडी. त्यामुळे गुरुत्वाकर्षण होतं, फक्त शोधलं. सायंटिस्ट आपण होतो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. नो, न्यूटन्स रिसर्च लॉ बाय न्यूटन ऑफ ग्रॅव्हिटेशन, असं त्याला आपण काय करेन. जर मी जर मला बदलायची जर मला इच्छा दिली तर मी फक्त हेडिंग बदलेन सगळ्यांचा. हे जास्त अपील होईल. जर एक दिवसासाठी तुम्ही अर्जुन झालात तर तुम्ही कृष्णांना काय विचाराल? एक दिवसासाठी अर्जुन नाही, अर्जुनाचं म्हणजे अर्जुन तर नाही होऊ शकत. परंतु आहे की अर्जुन पण त्या ठिकाणी होता, ते गोंधळलेल्या अवस्थेमध्ये त्यांनी भगवद्गीता भगवंतांना विचारले. अर्जुन हे भगवंतांचे सखा आहेत, है ना. मी अर्जुनाला झालं तेच मी विचारेन भगवंतांना की बाबा तुमची आता जेव्हा प्रेम या शब्दाचा अर्थ काय आहे की प्रेम म्हणजेच सेवा म्हणजे त्यांच्या व्यक्तीची काळजी घेणे. लवचा अर्थ आहे की केअर अँड सर्व्हिस, काळजी घेणे आणि त्याची सेवा करणे. आणि हा जीवाचा नॅचरल धर्म आहे की सेवा करणे. तुम्ही बघा, आपण फॅमिली लाईफ मध्ये असं पती पत्नी एकमेकांची सेवा करतात, मुलांची सेवा करतात वगैरे. तो जर प्रधानमंत्री असेल तर देशाची सेवा करतोय, आणि काहीच नसेल तर मग ती सगळं त्यागून ना काही तर रिकामा एकटी राहू शकत नाही. मग ते काय करतात, कुत्र तरी पाळतात, त्याची तरी सेवा करतात. आपला नॅचरल धर्म आहे, आपण सेवा आणि प्रेम केल्याशिवाय राहू शकत नाही. तर मग जेव्हा भगवंतासोबत असेल तर मी भगवंतांना तेच म्हणेल की भगवंता तुमच्या सेवेत लावा कंटिन्युअसली, वेगळं वेगळं जे काय तुम्हाला प्रसन्न करायला. म्हणजे तुम्ही दास्य भक्ती स्वीकारा. येस. ठीक आहे. विद्यार्थी की भक्त, कोण जास्त प्रश्न विचारतो? विद्यार्थी प्रश्न विचारतो की भक्त जास्त प्रश्न विचारतो? भक्त जास्त प्रश्न विचारतो विद्यार्थ्यांपेक्षा. बरं, कृष्ण भावनात्रम या एका इमोजी मध्ये सांगायचं असेल तर तुम्ही कोणती इमोजी निवडाल? हरी बोलवाली असे. हरी बोल. आम्ही ती स्क्रीनवरती दाखवा. हरी बोल. जर उद्या युट्यूबर व्हायची संधी मिळाली तर तुम्ही कोणत्या विषयावरती युट्यूबचं चॅनल सुरू कराल? ऑलरेडी माझं चॅनल आहे. चॅनलचं नाव मी गोविंद दामोदर दास असंच ठेवलेलं आहे. पूर्वी त्याला मी टॉप मोस्ट सायन्स असं नाव ठेवलं होतं. ओके. परत मी एडिट केलं गोविंद दामोदर दास असं ठेवलं. आणि त्याच्यावरती मी काय करतो की नवीन लोकांना अपील होणारे व्हिडिओ बनवतोय, म्हणजे रिलेटेबल की बाबा जसं फॉर एक्झाम्पल सायन्सचा तुम्ही एक्सपेरिमेंट करताय इकडे जवळ, तर असे मी व्हिडिओ त्यांना देतोय. आणि मी 3 लँग्वेज मध्ये व्हिडिओ टाकतोय, हिंदी इंग्लिश. मी चेक करतोय की ही लँग्वेज कोणाला मॅच करेल किंवा हा टॉपिक कुठल्या लँग्वेजला मॅच करेल, तो वर्ल्ड लेवलचा आहे वगैरे. तर तसे मी व्हिडिओ टाकत आहे. ठीक आहे. तुमच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये सर्वात मोठा गैरसमज कोणता आहे असं तुम्हाला वाटतं? त्यांना म्हणजे माझ्या फॅमिलीबद्दल, फ्रेंड्स बद्दल त्याच्यावर मी ऐकलं, त्याच्यावर सांगतो.
त्यांना वाटतं की अरे याच्याकडे टॅलेंट आहे, हा हुशार होता, टॉपर होता, सगळं होता, हा भरपूर पैसे कमवू शकतो आणि यांनी कमवायला पाहिजे आणखी, असं त्यांची इच्छा आहे. परंतु माझे गोल्स आणि हे ते मला सांगतात की बाबा पैसा हे आपल्या जीवनाचा उद्देश नाहीये, त्याच्या पलीकडे काहीतरी आहे जे मी प्राप्त करू शकतो आणि इतरांना देऊ शकतो. जसं तुम्हाला म्हणाला ना की मला म्हणाले इंजिनिअरिंग कर, मी इंजिनिअरिंग केलं, पण मी शोधत होतो की अशी टॉपमोस्ट कुठली गोष्ट आहे जी मी पण घेईन, मला आनंद देईल आणि दुसऱ्यांना दिल्यानंतर ते त्यांना पण आनंद देईल, आणि ते मला मिळाले भगवद्गीता, इस्कॉनचे भक्त. तर मग मी तेच आहे की त्यांनी गैरसमज दूर करावा की जास्त मी पैसे कमवेल वगैरे, तर मी गरजेपुरते कमवेन, माझ्यासाठी लागणारे वगैरे, आणि मी जास्त ह्या गोष्टीकडे लक्ष देईन. तुम्ही मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल फॉलो करता. येस. इव्हन मी तुम्हाला सांगेन की माझ्याकडे 2 धोती 2 कुर्ते एवढेच आहेत, आणि पॅन्ट शर्टच्या जोडी पण मी 2च ठेवल्यात कॉलेजपुरते जाण्यापुरत्या वगैरे. तर जेवढं मिनिमम असेल, आणि माझ्याकडे एखादी गोष्ट एक्स्ट्रा आली ना, आता मला कॉलेजमध्ये इकडे तिकडे गेल्यानंतर बऱ्याच बॉटल आणि बऱ्याच गोष्टी असे गिफ्ट मिळतात, मी काय करतो लगेच ते कुणाला तरी देऊन टाकतो, कारण मला ते कन्फ्युजन सुरू होतं. रिसेंटली मी 2 बाटली ठेवल्या होत्या, मला वाटलं ही बॉटल घेऊन जाऊ का ही बॉटल घेऊन जाऊ. मी म्हटलं नको, टेन्शनच दूर, ती बॉटल घेतली, मी एका भक्ताला देऊन टाकली. मला टेन्शन. बरोबर आहे ना, जिथं द्वैत असतं तिथं संघर्ष असतो, संघर्ष सुरू होतो. एकत्व असतं तिथं काहीच नसतं. मग तसंच आहे ना, आज आपलं काय झालंय, समत्व योग उच्चते आहे ना. आपण समत्व म्हणजे राहत नाही, मध्यम मार्ग स्वीकारत नाही. आयदर आपण दुःखत असतो किंवा सुखत असतो. ज्या दिवशी आपण सुखदुःख समतोल करू ना, तेव्हा एकत्व येईल आणि मग संघर्ष संपेल. जेव्हा तुम्ही स्वतःशी कनेक्ट व्हाल त्यावेळी. मग तेच ना, त्यावेळी हे बघा मी अजून सांगतो की आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बाहेर शोधण्यामध्ये गुंतलो. येस. पण मी 7 समुद्र पार त्या प्रश्नाचं उत्तर शोधायला जाईन, पण मी मनामध्ये डोकावायला तयार नाहीये. आणि आधी आत्म ना, शब्द बघा ना किती सुरेख आहे. आधी आतमध्ये, आतमध्ये इट्स बिकम अध्यात्म है ना. तर आधी आतमध्ये डोकावून पाहू, पण आपण तेच करत नाही. ब्रह्मसूत्र पण ते म्हणतात, आता तो ब्रह्म जिज्ञासा. ब्रह्म जिज्ञासा म्हणजे काय की मी कोण आहे हे जाणणं बाबा. कारण मला वाटतं की आता मी म्हणतो मला टेन्शन आलंय, पण जर स्वतःला प्रश्न विचारला कुणाला टेन्शन आलंय, कोण आहे हा टेन्शन आले म्हणणारा, अरे हे तर वाक्य आहे शरीरातून आलेलं. असं करून आपण हळूहळू आतमध्ये जाऊ शकतो. तर मी बेसिकली मिनिमलिस्टिक लाईफ मला आवडते नेहमीच. तुम्ही जर आता मला म्हणाला ना चला पॅक करून तुमचा सगळा पसारा, तर इट विल फिट इन जस्ट 1 or 2 bags. 2 बॅग मध्ये सगळं बरं. जेव्हा तुम्ही नामस्मरण करता, जप करता, मला इथं तुमची स्मरणिका दिसतीये, सर्वात जास्त कोणता विचार येतो तुमच्या मनामध्ये? जप करता पूर्वी यायचे भरपूर विचार की अरे डिस्ट्रॅक्टेड की आता तिकडे तो प्रॉब्लेम झालाय, मला ते सेवा करायची, ते करायचंय. म्हणजे जपाला बसल्यानंतर असं व्हायचं की मॅनेजमेंट सुरू व्हायचं सगळं. माझं जे पद आहे ना त्या पदाचं मॅनेजमेंट सुरू व्हायचं. अरे मला हे करायचं, ते करायचं. मग नंतर मग ते हळूहळू थोडं कमी झालं की आपण भगवंतासाठी बसलो इथे, बाकीचं मॅनेजमेंट वगैरे सगळं गेलं खड्ड्यात आपल्याला बघून. तर मग आता हळूहळू मी प्रयत्न करतोय की भगवंतावरती हे हरे कृष्ण महामंत्र म्हणजे काय, भगवंतांचं एक रूप आहे जे शब्द रूपामध्ये आहेत भगवंत, आणि आपले भगवंत माझ्या सोबत आहेत. प्रभुपाद म्हणतात जेव्हा तुम्ही जप करताय ना तर राधाकृष्ण तुमच्या सोबत आहेत तिथे, आणि तुम्हाला त्यांच्यावरती फोकस करायचा आहे. मग मी काय करतो आजकाल की एखादा थॉट असेल तो समोर लिहून ठेवतो आणि माझं डिस्ट्रॅक्शन अवॉइड करून जप करतो. नाहीतर जप करताना हेच डिस्ट्रॅक्शन येतं की मला इकडे जायचंय, तिकडे जायचंय, हे करायचंय, ते करायचंय, माझ्या ड्युटीज आणि कर्तव्य. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की तुम्ही जसं मगाशी नमूद केलं 2014 पासून तुम्ही नामस्मरण जप करता, मग ते विचार जे होते आधी डिस्ट्रॅक्टेड होते, आता ते फोकस्ड होत आहेत हळूहळू. ही एक जर्नी आहे तुमची. जर्नीमध्ये असं म्हणेन की सुरुवातीला ना माझ्यासाठी जगाचे प्रॉब्लेम फार मोठे होते की हे मोठे जगामध्ये हे चाललंय, ते अरे एवढी भिकारी आहे, तिथे हे चाललंय, इथे हे व्हायला लागलं, असं व्हायला लागलं होतं, आणि यासाठी मी एकटा काय करू शकणार, आणि याचं मला फार टेन्शन असायचं. अरे मी कसं करणार, हे सगळ्यांना मी तर सॉल्व्ह करू शकत नाही सगळे प्रॉब्लेम. मग मला रिसेंटली उत्तर मिळालं की अरे प्रत्येकासोबत भगवंत आहे आणि भगवंत सगळ्यांची काळजी करतायत, तू पण भगवंतावर फोकस कर, प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. जसं जसं प्रगती झाली ना तर माझ्या लक्षात आलं की भगवंत मोठे होत आहेत आणि बाकीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले दिसत आहेत, आपोआप छोटे छोटे होत आहेत. ते असं म्हणू शकता जसं की त्या बिल्डिंग मध्ये आपण बसलोय तर आपले घर भिंती वगैरे फार मोठ्या वाटतात है ना, पण आपण जर विमानामधून पाहिलं वरून खाली तर एकदम असे मॅच बॉक्स एवढे दिसतात है ना. सेम आपल्या प्रॉब्लेमचं असंच आहे. आपण चेतनेमध्ये जर विकसित झालो ना तर आपल्या जीवनाच्या ज्या काही समस्या आहेत त्या एकदम छोट्या होतात, काडी एवढ्या अशा एकदम लहान लहान दिसतात. सो तुमच्या जीवनाचं जीवन जे आहे ना सध्या आजच्या वर्तमानामध्ये एका शब्दात सांगा.
सर्चिंग पर्पज इन कृष्ण कॉन्शियसनेस. छान. कृष्ण भावनेमध्ये किंवा मी कुठल्या फील्डमध्ये फिट आहे, सर्चिंग दॅट. आणि करंटली मला जे मिळालंय तर ते आहे की एक आहे कीर्तन म्हणजे म्युझिक, आणि एक आहे शास्त्र अध्ययन करून प्रवचन देणं, दुसऱ्यांना सांगणं, मार्गदर्शन करणं, गाईड. छान. तर मित्रांनो बघा, आपल्या सोबत एक मराठी तरुण प्राध्यापक आहेत भौतिक शास्त्राचे. इस्कॉन मध्ये इतके तल्लीन झालेले आहेत. आज आपण त्यांच्याबरोबर अमूल्य असा त्यांनी वेळ देऊन आपल्या चॅनलवरती त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांची पूर्ण जीवनयात्रा आपण समजून घेतलेली आहे. आणि एक मनुष्य कसा परिवर्तित होऊ शकतो, एक तरुण म्हणजे तुमच्या वयाचीच बाकीची मुलं आता काय करत असतील. नाही बघा ना, आता तुम्ही तुमच्यावरून जज करू शकता. आणि तुम्ही कुठं आहात, आणि बरं ठीक आहे, आज ते मजा मस्ती करत असतील, नंतर 10 वर्षांनी ते कुठे असतील आणि तुम्ही कुठे असतील, हा जर विचार केला तर तुम्हाला त्याचं उत्तर नक्कीच सापडेल. मी म्हणेन हे माझं सौभाग्य आहे, आणि हे सौभाग्य त्यांना पण मिळावं, त्यांना पण भक्तांचा संघ मिळावा, त्यांना उपरती व्हावी. व्हावी. पण जे तुम्हाला सौभाग्य मिळालंय ते तुम्हाला लवकर मिळालं तुमच्या उमेदीच्या काळामध्ये. हो, तो योग होता. हो, तो त्या आजीचा सहवास हा तुमच्यासाठी सर्वोत्तम योग होता, आणि तिथूनच तुमच्या जीवनाला खरा अर्थ मिळाला ना. एक मी ऐकलं की मी लहानपणी आमच्या गावात हनुमानजी आहेत, त्यांना मी दररोज अभिषेक करायचो. पाणी 1-2-3 कळशी असं पाणी होतं त्यांच्यावरती, त्यांना पुसून करायचो, त्यांना पूजा करायचो. आणि शिवजी आहेत त्यांची पूजा करायचो. परत तुलसी महाराणी जे आहेत ना, तुलसी, त्यांची मी आमच्या घरी वृंदावन स्थापन केलं, आजीकडे, सगळीकडे. आणि नंतर मी थोडं इस्कॉनमध्ये आल्यानंतर मला कळलं की जोपर्यंत शिवजींची, हनुमानजींची म्हणजे वैष्णवांची आणि तुळशींची यांची कृपा होत नाही ना, तोपर्यंत कृष्ण मिळत नाही. मला असं वाटलं की लहानपणी जे काय माझ्या घरच्यांनी मला ह्या सेवेत लावलं ना, तर त्याच्याने ती एक बाय डिफॉल्ट भगवंतांचीच ही अरेंजमेंट आहे की त्यांनी मला ते त्या लोकांनी कृपा दिली, आणि त्यामुळे आता मला भगवंत ह्या मार्गामध्ये इकडे मी आलेलो आहे. मी तेच म्हणतो की एक पार्श्वभूमी तयार झाली आधी, तर तुम्ही ऑल ऑफ सडन आलेला नाही आहात, फक्त ते तसं दिसतंय आपल्याला. आणि विशेष गोष्ट बघा की इंजिनिअरिंगला माझा पहिला फॉर्म भरल्यानंतर पंढरपूरला नंबर लागला. पप्पा म्हणायचे मला की पप्पाला विठ्ठलाची फार आवड होती, पप्पा पंढरपूरला यायचे नेहमी, आणि म्हणायचे जा पंढरपूरला, किती चांगलं आहे कॉलेज. मी म्हणायचो मला नाही, मला पुण्याला जायचं आहे, मला मुंबईला जायचं आहे. दुसरे पण फॉर्म भरले. दुसऱ्यांदा परत फॉर्म भरला मी पुन्हा TFWS मधून, म्हणजे ट्युशन फी वेव्हर स्कीम असते ना, की मला ज्यामध्ये 17,000 पैकी मला 60च भरायचे, मला 10च भरायचे, गव्हर्नमेंट 60 भरते. त्या फी मधून मला म्हणजे नंबर लागला पंढरपूरला. त्यावेळी माझे सर पण म्हणले, शिरसे म्हणजे माझं जे सरनेम होतं माझं पूर्वीच, ते म्हणाले की जा तू पंढरपूरला. तर मग मी जे पंढरपूरला आलो ना, तर ते एक अभंग आहे तुकारामाचा की पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, असं म्हणतात ना. पंढरीचं भूत असं आहे की बाकीच्या भूतांना तुम्ही कोंबडं वगैरे काही बाकीचं टाकलं तर ते सुटू शकतात. पण हे भूत असं आहे की याला तुमचा जीवच, म्हणजे त्यांना तुम्हीच पाहिजे पूर्णपणे. मग मला असं वाटतं नेहमी की ही भगवंतांचीच परफेक्ट अरेंजमेंट आहे, आणि हे माझे जे पूर्वज वगैरे आहेत ना, त्यांचं काहीतरी पुण्य आहे जे इकडे असं ट्रान्सफर होतंय. सो मी त्यांना पण धन्यवाद देऊ इच्छितो. आणि पुन्हा जे वैष्णव जुडले गेले ना सगळे इस्कॉनद्वारे, बाकी संस्थेद्वारे, तर त्या लोकांनी जी मला मदत केली, तर हे सगळ्यांच्या कृपेने घडलेलं. म्हणजे एकट्याचं असं नाहीये काही, ते भरपूर जणांना त्याच्यामध्ये. अगदी तुमची आजी असेल, कुटुंब असेल, कॉलेज असेल, तिथं आलेले ते तुमचे प्रभूजी असतील, तुम्ही बेसच्या त्या सेंटरवरती राहिलात ते असेल, ते सगळी कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. आणखी एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आमचे जे शेजारी होते ना, सिव्हिल इंजिनियर, ते तर 10वीत ते झाले, ते एक व्यक्ती. पण मी लहानपणापासून जिथे राहिलो ना, तर आमच्या शेजारी ब्राह्मण आहेत, आणि तिथले ते आम्ही त्यांना आई बाबाच म्हणायचो, आई वडील म्हणजे त्यांचे पप्पा म्हणायचो त्यांना, आणि आई म्हणायचो. तर त्यांच्यासोबत राहायचो आम्ही, आणि ते आम्हाला ग्रंथ शिकवायचे, वाचायला वगैरे सगळं, त्याचं काही ज्ञान असेल तर त्यांच्याकडून पण ते संस्कार आले, आई वडिलांकडून, त्यांच्याकडून. ते असं. आणि मी लहानपणापासून कीर्तनात जायचो. वारकरी संप्रदायामध्ये मी ना 9वी पासूनच मी कीर्तन, हरिपाठ येतो वगैरे सगळं. एकदा होऊन जातं. तर सुरुवातीच्या लाईन्स, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, देवाची येद्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. आम्ही पाठीमागे म्हणायचो वगैरे. हरिपाठ नंतर मग मी अगोदर फक्त, तुम्हाला गायनाची आवड आहे तर फोन जाऊ दे ना. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या 2 ओव्या मला आठवतात की
ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससोम वेद आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलमती प्रकाश मणे निवृत्ती दास अवधारी जो असं. आणि त्यानंतर हरिपाठाची सुरुवात आपण कशापासून करतो? हरिमुखेपणापासून करतो. मला आठवत सॉरी, देवाची ये द्वारी उभा क्षण सुंदर ते ध्यान आहे खरं तर. सुंदर ते ध्यान आहे. तर हे त्यावेळी मी फक्त असं म्हणजे मला अर्थ नव्हता माहित काही. मी असंच म्हणायचो बरं आपलं केलेलं. ज्ञानेश्वरी मी पहिलीच असेल मी बहुतेक पहिली दुसरी तेव्हापासून मी पारायणाला बसायचो. आणि नंतर जेव्हा मी इस्कॉन मधून ज्याचं तत्वज्ञान जाणलं ना, तर तेव्हा आज मी जेव्हा हरिपाठ वगैरे वाचतो, ज्ञानेश्वर महाराज पूर्ण भक्तीचं वर्णन केलेलं हरिपाठामध्ये, की तर त्यावेळी ते रडायला येतं की अरे एवढं सुंदर आहे. तुम्हाला कधी झालंय असं की तुम्ही छान मंदिरामध्ये गेलाय आणि दर्शन झालंय भगवंताचं, चरण पाहिलेत, गदगदून अश्रू आलेत? बऱ्याच वेळा ऍक्च्युली. आणि जेव्हा मी स्वतः एकटा बसलोय आणि शास्त्र अध्ययन करतोय ना, तर ते मला वाटतं की काय यार मी काय करायला लागलो इथं राहून वगैरे ना, याच्यामध्ये एवढं काही आहे, परंतु आपल्या जिम्मेदारी आणि ड्युटी अशा गोष्टी आहेत की जे कराव्या लागतात. आणि ते केल्याने उलट इकडचा पण जास्त अनुभव येतो. तर ड्युटी करून जर आपण हे गोष्टी केल्या ना, इकडे जास्त अनुभव. तर कृष्ण काय करतात की सुरुवातीला ना ते तुम्हाला अनुभव देतात, टेस्ट देतात. टेस्ट देऊन ते तुम्हाला असं म्हणजे मासाला कसं ते गळ एकदा गळ घातली ना ते परत पुढे तुम्हाला प्रयत्न करायला लागतील. बट कृष्णामध्ये फार आनंद आहे ऍक्च्युली. आत्मानंद आपल्याला आनंद मिळतो, भरपूर रस मिळतो. आणि अश्रू येतात बऱ्याच वेळे जेव्हा भक्तांसोबत असतो, भगवंताबद्दल काही ऐकतो ना आपण. भगवंत किती ऍक्च्युली कृष्ण भगवंत आहे त्याचं एक उदाहरण त्यांनी दिलं होतं की कृष्णाला जर कोणी म्हणलं ना की मी तुझा दास आहे, तर कृष्ण त्याला म्हणतात की मी तुझा दास आहे. सो भगवंत म्हणून असं नाहीये की मी भगवंता तुम्ही माझीच पूजा करा. तर भगवंत असे आहेत हे भगवंत की एकदम वेडा माणूस, म्हणजे तो भक्तासाठी आपल्या काही करायला तयार, काही ज्यांनी सगळे नियम सांगितले ना तो सगळे तोडायला तयार आहे. तो जग त्याला काही बोलू, त्याला काही पर्वा नाही कुणाची, कोणी किती नावं ठेवू दे वगैरे. त्यामुळे कृष्णाचं जे वेडेपण आहे ना ते आम्हाला वेडं करते. सो होतं कधी कधी, बऱ्याच वेळा होतं. छान छान. प्रभूजी तुम्ही इथं आलात, आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात, आमच्या चॅनलवरती आलात. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद.